काय आहे की काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने अभिजात दर्जा काही भाषांना द्यायचा असं ठरवलं. त्याचे त्यांनी निकष ठरवले. त्याच्यावरला प्रमुख निकष असा होता की ती जी भाषा आहे ती 2-2.5 हजार वर्ष जुनी असली पाहिजे. बरोबर. आता ती भाषा इतकी जुनी आहे की नाही हे कसं ओळखायचं? ती भाषांतरित करून विविध प्रदेशातल्या किंवा राज्यातल्या ग्रंथालयांमध्ये ती पुस्तकं उपलब्ध केली जातात, असं बरंच काय काय त्याच्या खाली टायटलिंग. सर्व खोटं आहे. तसं भाषेच्या बाबतीमध्ये हे जे सगळे नोकऱ्या देणारे जे लोक आहेत ते म्हणले इंग्रजी यायला पाहिजे म्हणून इंग्रजी यायला पाहिजे. राज्य सरकारने कमीत कमी साहित्यिकांचं बळकटीकरण करण्यासाठी काहीतरी पावलं उचलली पाहिजे. मी एक सांगू का? सरकार काही कधी करणार नाही हे मी वचनच देतो. म्हणजे माझ्या शेजारची जी भाषा आहे ती कानडी आहे, वरची ती हिंदी आहे, इकडची ती तेलुगू आहे. या 3 भाषा मला येत नाहीत याचं मला काही दुःख किंवा लाज नाहीच आहे. पण त्या 7 समुद्र पारची भाषा आहे, तिकडची भाषा मला येत नाही ह्याची मला भयंकर लाज वाटू लागली. जर का काही करायचं असेल तर ज्यांना मराठी भाषेविषयी प्रेम वाटतं त्यांनी ते करावं, स्वतःहून करावं. माझी भाषा आहे ती जगवण्यासाठी बळकट करण्यासाठी मी काहीतरी करीन. बळकट मराठीत गोडी ही लाख, ज्ञान भाषा वाढीच्या क्षुधा छंदी झुंजण्याची शपथ घ्या साफ. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं राजमंचावरती. बऱ्याचदा काय होतात, सब्जेक्टिव्ह पॉडकास्ट माझ्या या राजमंचावरती भरपूर होतात आणि मला स्वतःला असे काही पॉडकास्ट, अशा चर्चा करायच्या असतात ज्याच्यातून मला आनंद मिळेल. म्हणजे ज्याच्यामध्ये काय विषय काय बोलायचा हे बिलकुल ठरलेलं नसतं आणि मला असे गेस्ट पाहिजे असतात ज्यांच्यासोबत मला जर पर्सनली भेटून बोलता आलं तर खूप बरं होईल आणि मग त्याच चर्चेचा जर पॉडकास्ट झाला तर त्याचा फार आनंद होईल. त्याच्यातला आजचा एक पॉडकास्ट आहे. मिलिंद सर, खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती तुमचं. आणि माझा आवडता आजचा पॉडकास्ट होणार आहे हे मी आधीच सांगून टाकलेलं. त्याच्यामुळे सुरुवात करूयात. जसं मी आता सुरुवातीला सांगितलं की विषय ठरलेला नाही, कशावर बोलणार आहे काय माहीत नाही. फक्त माझ्या डोक्यात एक आहे की मराठी भाषा जी तुमची माझी सर्वांची आवडती आहे आणि नुकतंच तिला अभिजात दर्जा मिळालेला आहे. नुकतंच आपलं मराठी राजभाषा गौरव दिनसुद्धा झालेला आहे आणि या निमित्ताने बरंच त्याची जी काही चर्चा आहे ती झालेली आहे. मला असं वाटतं की आपण त्यापासून करूयात की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय झाले, किंवा अभिजात दर्जा मिळणं म्हणजे काय असतं, नव्हता मिळाला तेव्हा काय होतं, किंवा आता मिळाला तर काय आहे. मुळात हा अभिजात दर्जा म्हणजे काय असतं हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. खरं तर अभिजात दर्जा मिळालाय म्हणजे काय मिळालंय याचं खरं उत्तर असं आहे, काहीही नाही. पहिल्यांदाच बॉम्बस्फोट केला असेल. काही मिळालेलं नाही. अच्छा. काय की काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने अभिजात दर्जा काही भाषांना द्यायचा असं ठरवलं. त्याचे त्यांनी निकष ठरवले. त्याच्यावरला प्रमुख निकष असा होता की ती जी भाषा आहे ती 2-2.5 हजार वर्ष जुनी असली पाहिजे. आता ती भाषा इतकी जुनी आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर तितक्या वर्षांपूर्वी त्या भाषेत झालेलं लिखाण जर का उपलब्ध असेल तर ते सहज सिद्ध होतं की हे स्क्रिप्ट या भाषेतलं आहे, हे 2000 वर्षापूर्वीचं आहे, 2.25-2.5 जे काय असेल ते त्याच्यामध्ये सिद्ध होतं. आणि तो मान पहिल्यांदा तेलुगू भाषेला मिळाला. तेव्हापासून हे सगळं प्रकरण सुरू झालं. मग अजून दाक्षिणात्य ज्या भाषा आहेत त्यांना तो मिळायला लागला. मग हळूहळू अभिजात दर्जा हे काहीतरी वेगळं प्रकरण दिसतंय आणि तो मिळवणं ही प्रतिष्ठेची बाब आहे अशी कुणकुण इतर भाषकांमध्ये पसरली. प्रत्यक्षात काय मिळालेलं होतं तर भोपळा, काही मिळालेलं नव्हतं. अजूनही काहीही मिळालेलं नाही कोणाला. बरं, पण त्याच्यासाठी काही निधी दिला जातो. बऱ्याच ग्रंथालयांमध्ये मराठीची पुस्तकं भाषांतरित करण्यासाठी हे केले जातात. अभ्यासक्रमामध्ये तीच पुस्तकं, मराठीची पुस्तकं असतील, कथा, कादंबऱ्या, लेख, ती भाषांतरित करून विविध प्रदेशातल्या किंवा राज्यातल्या ग्रंथालयांमध्ये ती पुस्तकं उपलब्ध केली जातात, असं बरंच काय काय त्याच्या खाली टायटलिंग. सर्व खोटं आहे. बरं, यातलं काहीही झालेलं नाही. खोटं म्हणण्यापेक्षा हे काल्पनिक आहे असं पण म्हणूया. म्हणजे
आज या वेळेपर्यंत यातलं काही झालेलं नाही, उद्याचं आपल्याला कोणाला काही माहीत नाही. बरं. की एकदा अभिजात दर्जा मिळाला तुमच्या भाषेला की मग काही कोटी रुपयांचा निधी येतो. हो. मग त्या निधीचा उपयोग त्या भाषेच्या संवर्धनासाठी किंवा वेगवेगळ्या उपक्रमांसाठी केला जातो वगैरे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या कवी कल्पना आहेत. आतापर्यंत यातलं काहीही झालेलं नाही. नजीकच्या काळात होईल असं या क्षणी मला वाटत नाही. अशी कुठली चिन्ह याच्यामध्ये दिसत नाहीत. आता जे तुला वाटतंय किंवा जे काही लोकांना वाटतंय की ह्याच्या पाठीमागे काही कोटी रुपयांचा निधी दरवर्षी केंद्र सरकारकडून त्या राज्य सरकारला जाणार आहे, या एका वाक्यामुळे अनेक लोक त्या भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून पळायला लागले. बर. मग इतकं मोठं आंदोलन उभं राहिलं होतं मधल्या काळामध्ये, इतक्या दिवसापासूनची ती मागणी होती आणि त्यात बरेच मोठमोठे राजकीय नेते असतील किंवा अभ्यासक असतील, हे सगळे समावेश होते त्याच्यामध्ये. याच्यामध्ये राजकारणी होते, याच्यामध्ये अभ्यासक होते, याच्यामध्ये माझ्यासारखे मराठी भाषेचे विद्यार्थी आणि प्रेमीही होते. बरोबर. म्हणजे मी काही तिकडे जाऊन अभिजात दर्जा मिळावा म्हणून काय करता येईल, कसं करता येईल याच्यावर चर्वित चर्वण आणि काथ्याकूट केलेलाच आहे. म्हणजे त्याच्याबद्दल काही ना, कारण हीच माहिती होती ना की अमुक अमुक गोष्ट जर का झाली, म्हणजे हा जर का दर्जा मिळाला तर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, जतनासाठी, प्रसिद्धीसाठी काही फंड्स मिळतील. मग ते जिल्ह्यांमध्ये जातील आणि मराठी भाषेचा प्रसार होईल, तिचा वापर वाढेल, ती अजून बळकट होईल, असं सगळ्यांनाच वाटत होतं. म्हणजे ही जी पार्श्वभूमी आहे याची, ही अशीच आहे सगळ्यांच्यासाठी. पण प्रत्यक्षात तसं काही नाही, हे नंतर लक्षात आलं. इतर भाषांसोबत असं झालेलं नाही का आतापर्यंत? कोणालाच काही मिळालेलं नाही. बरं. ज्या तेलुगू, आपले तमिळ भाषा जी होती, मल्याळम, कोणालाही काहीही मिळालेलं नाही. फक्त कोणाला मिळालंय तर संस्कृत भाषेला मिळालेलं आहे. संस्कृत भाषेला पण अभिजात दर्जा आहे, संस्कृत भाषेला मिळालेलं आहे. पण तो अभिजात दर्जा मिळण्याच्या आधीपासून संस्कृत भाषेला फंड्स मिळत आहेत, पण त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाहीये. बरं. आता काय झालं याच्यानंतर, मग हे जेव्हा कळलं काही लोकांना की अरे नाही मिळत ते बुवा सध्या, मग त्यांचं ते मराठीवरचं प्रेम आटलं. तुमच्या आमच्यासारखे जे कोडगे लोक आहेत मराठीवर प्रेम करणारे, ते आपण आपलं रोज करतच असतो. बरोबर. म्हणजे तू तुझ्या परीने काहीतरी करतोस, मी माझ्या परीने काहीतरी करतो. कारण आपण अभिजात दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून जो निधी येणार आहे त्यातले 35 पैसे आपल्याला मिळाले, या भावनेने आपण काहीच करत नव्हतो आणि यापुढेही करणार नाही. आपलं प्रेम आहे आपल्या भाषेवर म्हणून आपण काहीतरी छोटं मोठं आपापल्या पात्रतेनुसार, क्षमतेनुसार काहीतरी काम करतोय. पण बरेच लोक ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी फंड्स मिळणार आहेत या हेतूने आलेले होते, ते निघून गेले सगळेजण. बेगडी प्रेमवाले. हा, बेगडी प्रेम, कारण त्याचं पैशावर प्रेम होतं, ते निघून गेले. कोणाची नावं घेण्यात काही पॉईंट नाही, पण वस्तुस्थिती ही आहे. अच्छा. मग या लोकांनी, किंवा मी म्हणतो की कशाला पाहिजे तुम्हाला पैसे, हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार आहे आत्ता आलंय स्वातंत्र्यानंतर. आपली भाषा तशी हजारो वर्ष जुनीच आहे. बरोबर. मग ती काय कुठल्या फंड्सवर वाढलेली आहे का भाषा? नाही, ती वाढलेली आहे मराठी भाषकांमुळे वाढलेली. तिची ताकदच आहे तेवढी, त्यामुळे तिची ती ताकद आहे. आणि सगळ्यात एक मोठा अजून एक मुद्दा सांगतो की माझं म्हणणं असं आहे किंवा ती फॅक्टच आहे, म्हणजे वस्तुस्थिती आहे ती, की ही भाषा जिवंत कोणी ठेवली आहे? तरी खेड्यातल्या लोकांनी ठेवली आहे. अर्थातच खेड्यातल्या लोकांनी जिवंत ठेवलेली आहे. ही भाषा शहरातल्या लोकांमुळे जिवंत राहिलेली नाही. शहरातले म्हणजे तुम्ही, आम्ही. कारण आपल्या बोलण्यामध्ये बरेच शब्द इंग्रजीच येतात. शाळांमधली सगळी जी मुलं आहेत त्यांच्याशी जर का तुम्ही शुद्ध मराठीत बोलायचा प्रयत्न केला तर त्यांना ते मुळात कळतच नाही. बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या भाषेची वाट ही तिथूनच लागलेली आहे. आणि खेड्यातली माणसं अजूनही बहुतांशी मस्त मराठी बोलतात, ते त्यांच्या बोलीभाषेत बोलतात. पण या बोलीभाषांमुळेच तर मराठी भाषा जिवंत राहिली. दुसरी राहिली ती संतांमुळे. सगळं जे संत वाङ्मय आहे ते इतकं छान आहे, त्याच्यामुळे मग ती भजनं गाणं, ते श्लोक म्हणणं, त्या ओव्या म्हणणं, ते अभंग म्हणणं, म्हणजे तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, ज्ञानदेव महाराज, या सगळ्यांनी ही भाषा टिकवलेली आणि खेड्यातल्या लोकांनी टिकवलेली. यांना कोणी पैसे दिले? यांना कोणी पैसे दिलेले नाहीत. त्यांच्या लिखाणातच एवढी ताकद होती की आपोआप लोक ती त्यांचं जे लिखाण आहे त्यांचं आपल्या भाषेत, नाटक सिनेमाच्या स्क्रिप्ट लोक गुणगुणायला लागले, लोकांनी पाठ केलं, लोकांना आवडलं. भाषेचा प्रसार असा होतो. त्याच्यामध्ये कोणीतरी फंड्स दिले तरच ती वाढते, अशातला भागच नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण उद्यापासून, आजपासून जसं ज्याला शक्य आहे
रोज जास्तीत जास्त मराठी वाचणे, बोलणे आणि लिहिणे एवढंच केलं तरी पुरेसे आहे. मराठीचा आग्रह बस जिथे तिथे बस बस सगळीकडे. बस, बस. मगाशी तुम्ही बोलताना बोललात की मी मराठीचा प्रेमी किंवा विद्यार्थी, मी सुद्धा तोच आहे. आणि मराठी भाषेवरती तुमचं माझं सर्वांचं प्रेम आहेच आहे. त्याच्यात फार काय होतं की ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अमृता ते ही पैजा जिंके. काय आहे मराठीमध्ये विशेष? मला म्हणजे तुमच्याकडून ऐकायला फार आवडेल की एवढा माय मराठीचा अभिमान आपण का केला पाहिजे आणि त्याचं काय बलस्थानं मराठीची काय आहेत असं वाटतं तुम्हाला? सांगतो मी. याच्यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे ना, की मातृभाषेत, ही आपली मातृभाषा आहे. आपण मराठी आहोत म्हणजे आपण मराठी बोलतो म्हणून आपण मराठी आहोत. बाकी दुसरं काय त्याच्यामध्ये, बरोबर आहे. जे जातपात, धर्म हे सगळं जाऊ देत, किंवा शहर, खेडेगाव हे सगळं जाऊ देत. मूळ सगळ्यांमध्ये समान काय आहे? आपली भाषा जी आहे ती. मग शास्त्र काय सांगतं की तुमची मातृभाषा, आमची मातृभाषा, आपली मातृभाषा जी आहे त्याच्यातून जर का तुम्ही शिक्षण घेतलं तर ते तुम्हाला चटकन जास्त पद्धतीने, उत्तम पद्धतीने समजतं, लक्षात राहतं, कारण ती तुमची मातृभाषा आहे. दुसऱ्या भाषेतनं जर का तुम्ही शिकायला गेलात तर ते तुम्हाला अवघड जातं. म्हणून मातृभाषेत शिकायचं. आता आपली मातृभाषा मराठी आहे, मग त्याच्यातनं आपण शिकायला काय अडचण आहे? पण मध्यंतरीच्या काळामध्ये असं झालं, म्हणजे साधारणतः 40-50 वर्षापूर्वीचा काळ, म्हणजे आम्ही लहान असतानाचा काळ, की मराठी हा बोलतोय म्हणजे हा कोणीतरी गौण आहे, आपल्या साध्या हा कोणीतरी भुक्कड आहे, हा डाऊन मार्केट आहे, खेडूत आहे, याची लायकी नाहीये, असा एक समज अत्यंत यशस्वीपणे समाजात पसरला गेला. आपल्याला इंग्रजी येत नाही म्हणजे मग आपण आपल्यात काहीतरी कमी आहे, कॉन्फिडन्स नाही, याला सोशल काही स्टेटस नाही या माणसाला, असं ते सगळं समजलं जायला लागलं. नोकऱ्या पण कोणाला मिळायला लागल्या? ज्यांना इंग्रजी बोलता यायला लागलं. हे लोक हायफाय, फार तर हिंदी, म्हणजे मराठी नाही हे पक्क. बरोबर आहे. हे सांस्कृतिक अतिक्रमण पहिल्यांदा झालं. बरोबर. आणि आपला भाबडा माणूस सगळा मराठी बांधव आपला त्याला बळी पडला. पण जर का तुम्ही जगात नीट पाहिलं तर युरोप मेजर, त्याच्यातल्या ज्या कंट्रीज आहेत, ते जे देश आहेत त्याच्यामध्ये इंग्लिश बोललं जात नाही. फक्त आपण तिकडे गेलेलो नसल्यामुळे ही वस्तुस्थिती आपल्याला माहिती नाहीये. बरोबर. तुम्ही जर्मनीत जा, तुम्ही फ्रान्समध्ये जा, तुम्ही कुठल्याही तिकडच्या देशांमध्ये जा, जर्मन आहे, इंग्लंडच्या आसपासचे सगळे देश बघा, तिथे इंग्लिश नाहीये. ते त्यांच्या मातृभाषा बोलतात. आणि ते आपल्यापेक्षा कुठेही कमी नाहीत, उलट ते सुपिरियरच आहेत काही काही बाबतीमध्ये. चीनमध्ये इंग्रजी आहे? नाही. जपान इंग्रजी आहे? नाही. कोरिया आहे? नाही. तैवान आहे? नाही. म्हणजे तुम्हाला जगात असे देश, अनेक देश आढळतील की जिथे इंग्रजी नाही, तरी सुद्धा त्या देशांची आणि तिथल्या माणसांची आर्थिक भरभराट जबरदस्त उत्तम झालेली आहे. त्यांना इंग्रजीची कुबडी घेण्याची गरज पडली नाही. आणि मग आपल्याला का पाहिजे? कारण आपण या अपप्रचाराला बळी पडलो आणि न्यूनगंडात गेलो की अरे नाही, मला मराठी बोलावं लागतं वगैरे वगैरे वगैरे. हा अपप्रचार आहे, त्याला आपण बळी पडलो, एवढंच काय. हा अपप्रचार कोण करतंय? म्हणजे याची सुरुवात कुठून झाली? इंग्रज. का होते? इंग्रज आले राज्याकरता, त्याची भाषा घेऊन. 1947 नंतर पण हे कसं टिकलंय? मला हा प्रश्न आहे माझा. काय म्हणजे 1947 ला जेव्हा इंग्रज इथून गेले, ठीक आहे, जर अपप्रचार हा इंग्रजांनी केलेला आहे, तरी सुद्धा तो जो काही प्रोपगंडा आहे किंवा तो जो काही भ्रम आहे की आपल्याला इंग्लिश आलं पाहिजे तर आपण सुधारलेले, पुढारलेले वाटू, किंवा आपण मराठीत बोलू तर आपण खेडूत आणि गावठी वाटू, हा अपप्रचार इंग्रज गेल्याच्या नंतर सुद्धा तोच तसा मेंटेन आजपर्यंत का आहे? हा माझा प्रश्न. याचं एकच उत्तर असं आहे, नोकरी देणारा जो माणूस होता त्याच्या डोक्यात ते पसरलेलं खोळ होतं आणि तो नोकरी देणारा असल्यामुळे तो म्हणेल ते सत्य. एवढं एकच याच्या पाठीमागे कारण आहे. जसं आपल्या क्षेत्रामध्ये निर्माता म्हणतो ते सगळं बरोबर का? कारण तो पैसे देतो. आणि अचानक काय होतं, निर्मात्याला त्यांनी चित्रपट निर्माण करायचा ठरवल्यानंतर त्याला सर्व क्षेत्रातलं कळायला लागतं. त्याला अचानक लेखनातलं सगळं कळतं, दिग्दर्शनातलं कळतं, त्याला कॅमेऱ्यातलं सगळं कळतं, त्याला अभिनयातलं सगळं कळतं. ह्याचं खरं कारण काय? त्याच्याकडे पैसे आहेत. पैसे ज्याच्याकडे आहेत तो म्हणतो तसं होतं. तसं भाषेच्या बाबतीमध्ये
हे जे सगळे नोकऱ्या देणारे जे लोक आहेत ते म्हणले इंग्रजी यायला पाहिजे म्हणून इंग्रजी यायला पाहिजे, याच्यावर दुसरं काही कारण नाही. मग जेव्हा त्यांना विचारलं की अहो हे जे देश आहेत ह्या देशांमधलं जे उत्पन्न आहे लोकांचं ते आपल्यापेक्षा कैकपट जास्त आहे, त्यांना कुठे इंग्रजी येतं, तर याच्यावर त्यांच्याकडे उत्तर नसतं. परंतु हा प्रश्न त्यांना कोणी विचारला नाही. आणि गरजू जो माणूस आहे, मी गरीब आहे, मी जर का तुझ्याकडे नोकरी मागायला आलोय तर मी कुठल्या तोंडाने तुला भाषा समजून तू म्हणशील ते करतो बाबा मी, असंच मी म्हणणार आहे तुला, अगदीच पोटा पाण्यासाठी. कारण मला नोकरी करायची आहे. त्याच्यामुळे माझा बॉस म्हणत असेल इंग्रजीतनं बोला तर मी इंग्रजीतनं बोलायचा प्रयत्न करतो, मग ते मला जमत नाही कारण माझं शिक्षण मराठी माध्यमांना झालेलं असतं आणि माझ्यावर बिंडोक असा शिक्का लागतो. म्हणजे माझ्या शेजारची जी भाषा आहे ती कानडी आहे, वरची ती हिंदी आहे, इकडची ती तेलुगू आहे. या 3 भाषा मला येत नाहीत ह्याचं मला काही दुःख किंवा लाज नाहीच आहे. पण त्या 7 समुद्रापारची भाषा आहे, तिकडची भाषा मला येत नाही ह्याची मला भयंकर लाज वाटू लागली. याचं कारण माझ्या बॉसला ती आवडत होती, एवढं एकच आहे. सारं सांगतो मी, हा प्रकार अनेक लोकांबरोबर केलेला आहे, तूही करून. आपलेच सगळे जे मराठमोळे अस्सल सगळी मराठी आडनावं घेतो किंवा तू जिथे राहतोस तिथे जी आसपासची जी घरं आहेत प्रत्येक घरात जायचं, आई बाबा मुलगा मुलगी जो कोणी दिसेल त्याला म्हणायचं की मराठी वर्णमाला म्हणून दाखव. तो म्हणतो वर्णमाला म्हणजे काय पहिले तर ते, मग त्याला सांगायचं की अरे मराठीतलं ABCD. बरोबर, ओके. मग ते म्हणजे अ आ इ उ क ख, तेच हा ते तू म्हणून दाखव बरं. त्याला क ते ज्ञ ओळीनी म्हणता येत नाही. मी म्हणतो 95% लोकांना येणार नाही. 99.99 मी हे करून बघितलेलं आहे. आता एवढंच नाही, याची वाईट बाजू पुढे आहे खरी. आणि जर का त्याला सांगितलं की तू ABCD म्हण तर हा म्हणतो. म्हणजे हा वॉशिंग्टनला वाढलाय, हा न्यूयॉर्कला वाढलाय, हा लंडनचा आहे माणूस, अरे हा सासवडचा आहे, हा मांजरीचा आहे, हा गुरुवार पेठेतला आहे, हा कात्रजचा आहे, हा आपल्या शनिवार पेठेतला आहे. म्हणजे अरे तुझं इथं गेलंय आयुष्य सगळं, पण तुला क ते ज्ञ येत नाही, तुला ABCD येतंय. याच्यात सगळ्याची उत्तर आहेत. हे इतकं आपल्या मेंदूत ठोकलं गेलेलं आहे की माझी भाषा मला नाही आली तरी चालेल, बरं ती येत नसल्यामुळे कोणाला लाजही वाटत नाही. ABCD मात्र नाही आलं तर लोक लाजेल, सॉरी माझं जरा चुकलं, अरे का ते नको, ते नाही आलं तरी चालणार आहे तुला हे. मग असं का वाटतं? कारण आपल्या भाषेत आपल्याला काहीही आपल्याला ज्ञान नसलं, काही माहिती नसली तरी बिघडत काहीच नाहीये. इतके आपण खरं तर त्या दृष्टिकोनातून अपंगत आपल्या भाषेच्या बाबतीमध्ये. पण याची सुरुवात कुठेतरी फ्युचरमध्ये जर आपण समजा इंग्रजी किंवा हिंदी, आपण इंग्रजी विषयी बोलतोय, तर तो जर इंग्रजी शिकला नाही, इंग्रजी शाळेत गेला नाही, तर पुढे जाऊन त्याचं फ्युचर तेवढं स्ट्रॉंग होणार नाही. किंवा अगदी फक्त मराठी शाळेत शिकला आणि मराठीशीच नाळ जोडून राहिला तर पुढे त्याचं भवितव्य तेवढं स्ट्रॉंग होणार नाही. आणि तेवढ्या नोकऱ्या म्हणा, तेवढ्या संधी मराठी भाषेत शिकल्याच्या नंतर उपलब्ध नाहीत. याच्यामुळं आत्तापासूनच लोक काय बोलू त्याला आपण, डिफेन्सिव्ह होऊन हे सगळं करतायत का? थोडंसं अडवतो. मुळात हे जे तू बोलतोयस हेच चुकीचं आहे. मी परत सांगतो, कोरियामध्ये, जपानमध्ये आणि चीनमध्ये तुम्ही येतं का इंग्लिश बघा आणि त्यांचं काय अडलंय, मग तुमचं का अडणार आहे? पण कोरियाचं म्हणजे कोरिया हे पहिल्यापासून त्यांनी तो स्टान्स घेतला असावा किंवा ती हा कधीतरी घ्यायला पाहिजे. हा, आपण हा घ्यायला पाहिजे आत्ता. मी माझा सांगण्याचा किंवा माझा प्रश्न विचारण्याचा मुद्दाच तो आहे की आत्ता जेवढ्या संधी उपलब्ध नाहीत याच्यामध्ये मला असं वाटतं ना की राजकारणी जर कुणी हे सिच्युएशन किंवा ही परिस्थिती बदलू शकत असतील तर राज्यकर्ते, त्या वेळेसचे राज्यकर्तेच हे बदलू शकतात असं माझं प्रांजळ मत आहे. कारण मध्यंतरी जेव्हा हे मराठी राजभाषा दिवस होता त्याचं जस्ट वाचन करत असताना विका राजवाड यांचा एक लेख आहे, फार सुंदर आहे, तुम्ही वाचला असेलच कदाचित. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीचा आग्रह कसा केला आणि त्यामुळे किती मोठी क्रांती झाली हे लिहिताना थोडक्यात थोडं सांगतो की त्यावेळेस विका राजवाडेंनी सांगितलं की फारसी भाषा त्यावेळेस चलनात असताना सुद्धा शहाजीराजांनी जी राजमुद्रा बनवली ती संस्कृत बनवली. राज्य व्यवहारात आणि चलनात त्यावेळेस फारसी भाषाच असताना सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राजभाषा कोश, राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला.
महाराजांनी प्रत्येक ठिकाणी मराठीचा आग्रह केला असं विका राजवाडे सांगतात. आणि त्यांनी एक स्टॅटिस्टिक्स सुद्धा दिलेले आहे, ते फार महत्त्वाचं आहे. या पॉडकास्टच्या निमित्ताने मला इथे सांगायला आवडेल की 1630 मध्ये जी मराठी भाषा फक्त 14% वापरली जात होती, ती 1670 मध्ये जवळपास 66% इतकी वापरात आली स्वराज्याच्या ह्याच्यामध्ये, व्यवहारामध्ये, चलनामध्ये. 1728 मध्ये ती 94% इतकी वापरात आली होती. म्हणजे ते झालं कशामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक ठिकाणी मराठीचा आग्रह धरला, त्यामुळे. प्रश्नच नाही. पुढे तर इतकी सुंदर लाईन राजवाडेंनी लिहिलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना हे चांगलंच ठाऊक होतं की जेव्हा परकीय आक्रमण करतात तेव्हा ते फक्त तुमच्या भूमीवरती करत नाहीत, ते तुमच्या भाषेवरती करतात. आणि एकदा का तुमची भाषा तुमच्यापासून सुटली की तुमची संस्कृतीशी नाळ तुटते, आणि एकदा संस्कृतीशी नाळ तुटली की राष्ट्राचा ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही. किती सुंदर आहे हे, इतकं सुंदर आहे. आता मुद्दा काय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला राज्य व्यवहार कोश तयार केला, म्हणजे आजच्या सोप्या भाषेमध्ये पहिली डिक्शनरी तयार केली भाषेची, बरोबर. तर राज्यकर्त्याला हे करण्याची गरज काय आहे? मुळात हे राज्यकर्त्यांनी केलं होतं का नाही हेही आपल्या लोकांना माहित नाहीये. बरोबर. म्हणजे महाराजांनी केलेली बाकी कामं माहिती आहेत, त्यांची संपूर्ण कारकीर्द आपल्याला सगळ्यांना माहितीच असते, परंतु अशी जी कामं आहेत भाषाविषयक, ती सुद्धा त्यांनी त्या सगळ्या त्यांच्या महत्वाच्या मोठ्या व्यापांमध्ये असताना सुद्धा त्यांनी केली. आता ही जी दूरदृष्टी आहे किंवा ही जी त्यांची व्हिजन आहे, तर ही राज्यकर्त्याकडे पाहिजे, हे बरोबरच. डिपार्टमेंट आहेत तुमच्याकडे, बरोबर, अभ्यासू लोक आहेत तुमच्याकडे, बरोबर, रिसोर्सेस आहेत, पण इच्छा आहे का? इच्छा नाही. इथेच घोडाअडतो. इथे इच्छाशक्ती आहे. म्हणजे कुठल्याही पक्षाच्या कोणत्याही राजकीय नेत्याचं इथे नाव घेत नाही, ते घ्यायची गरजही नाही, परंतु काहीच झालेलं नाही म्हणजे कोणाचीच इच्छा नाही हे पक्क आहे. 100%. मग ते कोणत्याही पक्षाचं सरकार काही कोणी का असेल. म्हणजे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून आजपर्यंत जी सरकार येऊन गेली त्यातल्या कोणी मराठी भाषेसाठी काय केलंय? तर कोणीही काही केलेलं नाही असं त्याचं साधं उत्तर आहे. कारण काही झालंच नाही, काही झालंच नाहीये. मी तुला विनोद सांगतो, मराठी भाषा ज्या 3 माध्यमांमधून आमच्यापर्यंत येते, ती माध्यमं कोणती? तर वर्तमानपत्र, दुसरं वृत्तवाहिन्या आणि मनोरंजन वाहिन्या, आणि तिसरं आपलं सगळं आपली वह्या पुस्तकं, म्हणजे पुस्तकं आपली. बरोबर. या तिन्ही ठिकाणी मराठीचे जेवढे खून होतात तेवढे कुठेही होत नाहीत, आणि त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. म्हणजे वृत्तपत्रांमधली मराठी भाषा ही अत्यंत दयनीय आहे. रोज प्रत्येक पानावर हजारो चुका, रोज चुका असतात. त्याच्यामध्ये मी यांच्या चुका काढण्यासाठी मराठी ठार मारी नावाचा एक हॅशटॅग सुरू केलेला आहे. तर कुठे? फेसबुकवर. ओके. फेसबुकवर मराठी ठार मारी हॅशटॅग असं जर का केलं तर त्याच्यात आत्ता तुला 2,500च्या पेक्षा जास्त पोस्ट दिसतील. बरं. म्हणजे 2,500 चुका आहेत. आणि आता मी तरी दिवसभर काय, म्हणजे आता तेवढाच उद्योग नाही आपल्याला, तर मी या निमित्ताने मी आव्हान देतो की कोणीही मराठीतलं कुठल्याही दिवशीचं वृत्तपत्र माझ्याकडे घेऊन यावं, आणि मी डोळे मिळून पान उघडणार त्याच्यात चूक दिसते की नाही बघा तुम्ही. मराठीतल्या प्रत्येक वृत्तपत्राच्या प्रत्येक पानावर चूक आहे. उद्याच्याही पेपरमध्ये आहे, तुम्ही उद्याचंही बघा, मी आजच छापायच्या आधी सांगतो. हो, त्याच्यानंतर प्रत्येक वृत्तवाहिनी, म्हणजे बातम्या देणारे लोक, त्या खालती ज्या पाट्या येतात त्यांच्या वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये दिवसभरात किमान 10 चुका असतात प्रत्येक चॅनलला रोज. अशी एखादी गाढव चूक आढळली जे तुम्ही हसलात? इथे न सांगण्यासारख्या लायकीच्या आहेत त्या सगळ्या. एखादी जी अशी की आपल्याला उदाहरणादाखल? अरे खूप आहेत, म्हणजे काय, म्हणजे त्याच्यात आपलं म्हणजे 5 तास वगैरे जातील. मी 2,500 पोस्ट आहेत असं मी तुला जेव्हा सांगतोय, तर इथेच 2,500 आहेत, प्लस माझ्याकडे अजून संकलित झालेल्या पुढच्या 4-5 हजार आहेत. म्हणजे ह्या इतक्या आहेत. बोलण्याच्या वगैरे मी एक सांगेनच जशा आठवतील तशा, पण ह्या फार हृदयद्रावक पडेल. एक चल लगेच आठवली तुला सांगतो, एका पुस्तकातली कविता आहे. बरं, लहान मुलांसाठीची कविता आहे, त्याच्यात काही फार काहीतरी तुम्हाला मोठं महनीय असं काही
अपेक्षितच नसतं. गर्भित नाही असं फार काही. छान लहान मुलांसाठीची गाणी, कविता, एक 2री 3रीतल्या पुस्तकातली, गणपतीची आहे. बरं. हा ते साधारणतः पाहून त्याचे आसन गणपतीचं आसन ज्याच्यावर गणपती बसतो आसन, गणपती तुम्हाला हसन. तर मी म्हणजे माझा ठोका चुकला, आसनला यमक हसन. अरे म्हटले कुठला आला, हे हसन बिसन नसतं मराठीमध्ये काही, तर त्याला हसेल असं म्हणायचं होतं. तर हसायच्या गणपती हसन. अरे असं नसतं ना. म्हणजे त्या कवितेत अशा खूप चूक आहेत त्या एकाच कवितेमध्ये. पण अशा तू कुठल्याही इयत्तेचं कुठलंही पुस्तक जर का घेऊन बसलास तर याच लायकीच्या चुका. म्हणजे तुम्ही मुलांना काय शिकवताय, हे पुस्तक कोणी तयार केलं, मग त्याच्यासाठी कोणीतरी शासनाने काहीतरी एक नियामक मंडळ एक ठेवलं असेल ना, त्याची जी सगळी रचना आहे, मग ही लोक आली कुठनं, हे लोक कुठून आले, त्यांची शैक्षणिक अर्हता काय, त्यांना मराठीचं ज्ञान किती आहे. म्हणजे हे जर काय होतं ना, आपण जर का याच्यावर बोलायला लागलो तर मग ते हल्ली दुखावतात लोक पटकन. मग हे ज्यांनी तयार केले ना ते आता कोणी काही नाही, फक्त दुखावतात खूप लवकर. म्हणजे सकाळी उठायचंच ते दुखवून घेण्यासाठी. आता हे आपला पॉडकास्ट त्यांनी जर का ऐकला तर हे ज्यांनी तयार केले ती सगळी दुखावणार आहेत मंडळी आहेत. त्या लोकांना चुका दाखवलेल्या आवडत नाहीत. असं आहे तो सगळा प्रकार. म्हणजे हे प्रत्येक इयत्तेसाठीच आहे. मला हे जे आपले चॅनल्स आहेत विविध न्यूज चॅनल्स, एंटरटेनमेंट चॅनल्स, त्यांच्या मालकांचे किंवा त्यांच्या संचालकांचे मला फोन येतात, अहो तुम्ही ते आमच्या विरुद्ध पोस्ट कशाला टाकली म्हणून. बरं. म्हटलं अहो तुम्ही मराठी भाषा वाटेल तशी तोडवताय आणि ते जर का मी सांगितलं मग तुम्ही का तोडवताय भाषेला म्हणलं. नाही ते आमचं चुकलं, मग ते दुरुस्त करा तुम्ही. एक सोपं सांगू साधं, की आपल्या लहानपणी असं नव्हतं. काय नव्हतं की वृत्तपत्र जी होती तर त्यांच्याकडं एक मुद्रित शोधक म्हणजे प्रूफ रीडर अशी एक पोस्ट असायची. बरोबर. ओके, हे माझ्याही लक्षात नव्हतं आलं, सॉरी. की जे काही उद्या छापून येणार आहे ते छापलं जाण्यापूर्वी एकदा तपासावं. ऱ्हस्व दीर्घ काही इकडचा शब्द तिकडे चुका होऊ शकतात ना, चुकू शकतो माणूस. ती पोस्टच गायब झाली. कुठल्याही पेपरकडे, महाराष्ट्रातल्या एकाही पेपरकडे आता प्रूफ रीडरच नाहीये. मग याचं कारण काय असेल? पगार द्यावा लागतो. बरं, आता या वृत्तपत्रांचे, वर्तमानपत्रांचे टर्नओव्हर किती आहेत तर ते ऍक्च्युली काही कोट्यावधी रुपयांचे. पण तरी वर्षाला 1 लाख रुपये 2 लाख रुपये द्यायचे त्यांना जीवावर येत आहे आणि कोणाकडेच नाही. सो ही अशी सगळी स्थिती आहे. त्यामुळे वृत्तपत्रांमधून मराठीच्या खूप चुका. शिक्षण जे आहे आपलं क्षेत्र, तर त्यांनी जी पुस्तकं तयार केली आहेत त्याच्यातनं चुका. ह्याच्यातनं आपली मुलं वाढून मोठी होत आहेत मराठी सगळी, कोणालाच काही पडलेली नाहीये. अशी सगळी स्थिती आहे आत्ताची. चूक बनत जातात. त्यांना माहितीच नाहीये काही. बरं मी ह्याच्यात व्याकरणात अजून शिरलेलोच नाहीये. हा माझा प्रश्नच पुढचा तो होता. काय मराठीमध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक आपण जर काढत राहिलो, आता काय होतं की आपली शिक्षण पद्धतीच अशी आहे की सुरुवातीपासूनच आपल्याला ते तेवढं ग्रॅमॅटिकली करेक्ट किंवा व्याकरणीय दृष्ट्या राईट, ज्याला आपण खरं म्हणू शकतो, असं काही शिकवण्यात आलं नाही, प्रत्येक ठिकाणी अडवण्यात आलं नाही. आता खेड्यापाड्यातून, आता जसं आपण महाराष्ट्रात आहोत तर महाराष्ट्रातले जे काही 5 विभाग आहेत त्याच्या वेगवेगळ्या भाषा आहेत. कोकणातली वेगळी आहे, कोल्हापूरची वेगळी आहे, विदर्भातली वेगळी आहे, मराठवाड्याची वेगळी आहे, मुंबईची तर मराठी म्हणूच शकत नाही आपण, मग पुण्याची वेगळी. परंतु मी जवळपास माझ्या एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बरंच फिरलेलो आहे. पण पुण्यात आल्याच्या नंतर जी भाषाला घेऊन काय बोलतात त्याला, थोडंसं लोक आग्रही होतात आणि चुका काढायला लागतात. याबद्दल तुमचं काय मत आहे? सांगतो. त्याच्यात 2 भाग आहेत. महाराष्ट्रामध्ये तू जे म्हणलास आता की 5-6 प्रकारच्या बोली भाषा आहेत मुख्यत्वे करून, तर त्या 70च्या पेक्षा जास्त आहेत. ओके, तर तुम्ही आम्ही जेव्हा बोलतो एकमेकांशी त्या कसंही बोलायला काही हरकत नाही, कारण त्या शेवटी भावना व्यक्त करायच्या असतात. तुला जे काय म्हणायचे ते मला कळलं पाहिजे, मला जे काय म्हणायचे ते तुला कळलं पाहिजे. भाषेचा मूळ हेतूच तो आहे. नाहीतर कशाला भाषा पाहिजे? संभाषण झालं पाहिजे. भाषा कशासाठी पाहिजे? मला जे म्हणायचे ते तुला कळावं या एका गोष्टीसाठी भाषा पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे बोलताना
मी तुझ्याशी बोलतोय, तू माझ्याशी बोलतोयस, काय कोणीही कोणाशी बोलतंय, बोला कसे, काही हरकत नाही त्याच्यामध्ये. परंतु जेव्हा लिहिण्याची वेळ येते, काय होतं आता तुला सांगतो, की समजा एखादा खानदेशी माणूस आहे, बरोबर, दुसरा एखादा नागपूर विभागातला एखादा माणूस आहे, ओके, झाडेपट्टी नावाचा एक तिकडे हे आहे, आणि इकडे तू खालती काय बाणकोटी म्हणजे कोकणातला एक हे आहे. तर त्यांची जर का तू भाषा हे जर का तिघं बोलायला बसेल तर कळणारच नाही. अरे बरेच शब्द कळत नाहीत, काय बोललाय त्याचा अर्थच कळत नाही. मग भाषेचा मूळ हेतू कळणे हा आहे, न कळणे हा तर काही हेतू नाहीये. बरोबर. बोलताना माझं एखादं वाक्य तुला नाही समजलं तर अरे नाही रे, मला नाही असं नव्हतं म्हणायचं, मला असं म्हणायचं होतं, असं मी तुला म्हणू शकतो किंवा तूही मला म्हणू शकतोस. लिहितात तसं होत नाही. लिहिताना तू एकदा लिहिलं की विषय संपतो. तुम्ही सबटायटल देऊ शकत नाही त्याच्याकडे. जेव्हा मराठीतल्याच विविध बोली भाषांमधले लोक एकमेकांशी जेव्हा बोलतात, समजा एखादा शब्द किंवा एखादं वाक्य कळलं नाही तर आपण विचारतो, नाही अरे मला कळलं नाही, तू काय म्हणतोयस वगैरे वगैरे. लिहिताना काय करायचं? लिहिताना नाही असं होऊ शकत, बरोबर आहे. लिहिताना हा संवादच साधता येत नाही. एकदा तू समजा लिहिलं, काय परीक्षेला बसलेस, तू तुझी उत्तरपत्रिका लिहिली, संपलं. आता काय तो तपासदार तुला घरी येणार विचारायला तू काय लिहिलंय? नाही. एकदा तू लिहून विषय संपवलास की तो संपला. मग त्याच्यातनं अर्थ कळला तर कळला, नाही तर नाही. मग हे काय म्हणजे मग हे घोळ कधी मिटणार? मग एक प्रमाण भाषा असावी, की ती प्रमाण लिहिताना ही वापरा, बोलताना काही बोला, त्याच्यात काही अडचण नाही. दुसरं महत्वाचं आहे व्याकरण. व्याकरण असेल तर भाषा जिवंत राहील, नाहीतर भाषा संपेल. बर. उदाहरणार्थ, माझा आई खूप चांगला आहे, हा माझा बायको, हा माझा बायको. आता याने काय होईल? काय होईल याने विचार करा तुम्ही. याच्या पुढच्या पायऱ्या काय काय असतील, बरोबर आहे. की आईनी मला बोलवलं तर आईला मला बोलवलं, तर आईला नाही चालणार, आईनीच पाहिजे, बरोबर आहे की नाही? आईनी मला बोलवलं असंच पाहिजे ते, आईला मीनी बोलवलं असं नाही चालणार आहे ते, बरोबर आहे. मी तुला म्हणलं आत्ता की काय ग राज, तू असं काय करतेस बघास बसणं, तर तू उडशील हा येडा आहे का? असा उतरून आलाय, येडा आहे का तू? काय लिंग कळतंय की नाही तुला? तू बाई म्हणून काय बाई असं मी तुला संबोधूच शकत नाही. बरोबर. व्याकरण चुकलं की हे सगळं चुकणार आहे. त्याच्यामुळे भाषा जर का तुम्हाला जपायची असेल तर तिचं व्याकरण जपलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? आता तू डॉक्टर आहेस, एखादा पेशंट आला, ऑपरेशन करायचंय, मग काय कुठूनही फाडशील? व्याकरण आहे, कुठून फाडायचं, किती फाडायचं, कसा कट घ्यायचा, त्याला तेवढी लोकल ॲनेस्थेशिया द्यायचा आहे का त्याला तोंडातून घेऊन पूर्णच सगळा बेशुद्ध पाडायचा आहे, त्याच्यात कोणकोणती हत्यारं वापरायची आहेत, कोणकोणती हत्यारं वापरायची नाही आहेत, त्या शस्त्रक्रियेच्या आधी तो जो रुग्ण आहे त्यांनी काय काय खायचंय, काय काय खायचं नाहीये, त्याला कोणकोणत्या गोळ्या बिळ्या चालू आहेत, ह्या सगळ्याचं एक व्याकरण आहे. ते पाळलं गेलं नाही तर मृत्यू होतो भाषेचा. तिकडे रुग्णाचा होतो, इकडे भाषेचा होतो. बिल्डिंग एक उभी करायची, आपली एक बिल्डिंग बांधायची, मग काय कशी, किती सिमेंट टाका, वाळू टाका, चुना टाका, विटा कसे, असं नाहीये, शास्त्र आहे त्याचं. प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्र आहे. तसं भाषेचं जे शास्त्र आहे त्याला व्याकरण म्हणतात. ते पाळलं गेलं पाहिजे तर ती भाषा टिकणार आहे, नाहीतर अनागोंदी वाजेल, कोणी कसंही बोलायला लागेल, मग काही कोणाला काही कळणार नाही, त्याच्यातनं विसंवाद होतील, विसंवाद झाले मग भाषेचा उपयोगच नाही काही. हा त्यातला मेन मुद्दा आहे. ओके. आता दुसरा मुद्दा, एखाद्याला जर का भाषा नीट वापरता येत नसेल तर त्याला समजावून सांगा, अरे असं नाही, हे असं आहे, एवढंच. पण त्याच्या उच्चारांवरनं जर का तुम्ही शहाणपणा जर का करायला लागलात, हाच माझा मूळ हेतू होता किंवा खूप प्रश्न होता. कोणतंही क्षेत्र आहे, तू डॉक्टर आहेस, मी तुझा विद्यार्थी आहे, आता तू रोज जर का माझी अक्कल काढायला लागलास तर तिसऱ्या शिवाय जाऊ दे खड्ड्यात, तिच्या मला नाही डॉक्टर व्हायचं. बाहेरून जेवढे लोक येतात ना पुण्यात, ते बोलतात हे फार शिकवायला लागतात रे भाषेवरून. अगदी शिकवायला लागण्याचं दुःख नाही त्यांना, मी पुढचं सांगतो, त्यांना अपमानाचं दुःख आहे. शिकण्याचं कशाला दुःख असेल? बरोबर. हा, अगदीच शिकवण्याचं नाही, अपमानाचं दुःख आहे. अपमानाचं दुःख आहे. त्यांना जर का गोडी सांगितलं, अरे असं नाही, हे असं असतं, मग लोक ऐकतील की? ते न ऐकणार का काहीच नाही. बरोबर. असं कोणी मराठीचा शत्रूच नाहीये, अगदीच नाही. लोकांना आवडणारच आहे, फक्त सांगण्याची पद्धत नीट पाहिजे.
ती जर का चुकली की संपला विषय. जे चूक कशी काढायची हे सांगणारा चुकता कामा नये. बरोबर. तो बरोबरच असला पाहिजे. आपल्या शाळेत नव्हतं का, शाळेत सुद्धा कुठला शिक्षक वाईट शिकवणार आहे, पण जो प्रेमाने शिकवतो, जो गोडीने शिकवतो तो आवडतो. जो मारतो, जो सतत काहीतरी तुमचा अपमानच करतो तो शिक्षक आवडत नाही. हेच तत्व इथं पण आहे. खरी गोष्ट. आणि अजून एक त्याच्यातला एक भौगोलिक दृष्ट्या पुण्याला फायदा काय झाला ते सांगतो. भौगोलिक दृष्ट्या आणि ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा, की महाराज पुण्यात, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुण्यात, बरोबर आहे. त्याच्यानंतर पेशवे, तर शनिवारवाडा ही अघोषित राजधानीच होती, अघोषित, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे काय झालं, पुण्याची भरभराट जी म्हणतात ती त्याला झाली. सगळे विद्वान तेव्हापासून पुण्यात आले. आज जसे सगळे मुंबईला जातात त्यावेळेसपासून, अगदी बरोबर. आज कसे देशातले उद्योग कुठलाही असला ना तर त्यांची ज्या मुख्य कचेऱ्या आहेत, मेन ऑफिसेस आहेत, ती मुंबईमध्ये. तसे पूर्वी सगळे लोक पुण्यात होते आणि ते तसं होतच. बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे सगळे विद्वान लोक इथे आले, राबता इथे वाढला. बरोबर. हा पुणेकरांना फायदा झाला. आणि त्याच्यापेक्षा भौगोलिक दृष्ट्या पुण्याच्या आजूबाजूला जे सगळे जिल्हे आहेत ते मराठी आहेत. पुणे बॉर्डरला नाहीये कुठलेही. बाकी जर का बहुतांश जर का जिल्हे बघितले तर त्यांना इकडे मध्य प्रदेश तरी येतोय, इकडे खालती दाक्षिणात्य तरी येत आहेत, इकडे गुजरात तरी येतंय. त्याच्यावर त्या भाषांची सरमिसळ या कडेच्या सगळ्या भागांमध्ये झाली. पुण्यापर्यंत ती आलीच नाही कधी, म्हणून पुण्याचे लोक जास्त शुद्ध बोलतात. त्याच्यात पुणेकरांचं कर्तृत्व कमी आहे याच्यामध्ये, योगायोग जास्त आहे, की भेसळच नाही आली कुठूनही. जे विद्वान लोकांचा सहवास हे एक कारण, आणि कुठूनही भेसळ नाही हे दुसरं कारण. आणि तिसरं, राज्यकर्ते इथे होते, शिक्षण संस्था वाढल्या. इथे 200, 250 वर्षापूर्वीची वाचनालयं आहेत पुण्यामध्ये. ही अजूनही इतर तालुक्यांमध्ये नाही आहेत. आजही महाराष्ट्रामध्ये अनेक तालुके असे असतील की जिथे मोठी मोठी वाचनालयं नाहीत. पुण्यामध्ये 200 वर्षापूर्वीची वाचनालयं आहेत. आता एकदम एक संदर्भ आठवला म्हणून, शनिवारवाड्यामध्ये त्या काळी वाचनालय होतं आणि पेशव्यांच्या काळात. आणि त्या काळामध्ये त्यांच्या नात्यातल्या गोत्यातल्या आणि एक संबंधातल्या ज्या स्त्रिया होत्या त्या तिथे येऊन वाचत होत्या. बरं. याचे उल्लेख आहेत. म्हणजे काय आहे की साक्षरतेचं जे प्रमाण आहे ते त्यावेळेला स्त्रियांमध्ये होतच. प्रमाण खूप अत्यल्प होतं. आज कशा सगळ्याच मुली महाराष्ट्रातल्या शिकलेल्या असतात, साक्षर झालेल्या आहेत. त्यावेळेला ते प्रमाण नव्हतं तसं. परंतु हे जे प्रमाण आहे ते त्यावेळेला सगळ्यात जास्त पुण्यामध्ये होतं. किंवा पुण्यातलं एक जे नगर वाचन मंदिर आहे, तुम्ही कधी जा, ते कितीशे वर्ष जुनं आहे ते बघा तुम्ही. ते 150-200 वर्ष जुनं आहे. तर शिक्षण आणि वाचन वगैरे अभ्यास हा सगळा तेव्हापासून आहे पुण्यामध्ये. तो पुणेकरांना तो एक बेनिफिट मिळालेला आहे. बरोबर. या सगळ्या कारणांमुळे पुणेकरांची भाषा जी आहे ती, नाही मी शुद्ध हा शब्द वापरतच नाही, कारण कसं भाषेमध्ये शुद्ध अशुद्ध काही नसतं, प्रमाण म्हणतो. बरोबर. प्रमाण भाषा जी आहे ती पुणेकरांची सगळ्यात त्याला जवळ जाणारी भाषा बोलतात, त्यांना तीच येते. त्यांच्या कानावर तेच जातं. आणि आग्रह सुद्धा आहे ना, अभिमान सुद्धा आहे. नाही, आता मी तर म्हणजे 5वी पासून इतक्यांना, 5वी 6वीतच इतक्यांना मार खाल्लेला आहे शिक्षकांचा की मला आठवत नाही की 7वी पासून मी काही फारसं चुकीचं बोललोय, म्हणजे उच्चारांमध्ये वगैरे. आणि तसेच आमच्या शाळेतले सगळे मुलं तशीच होती सगळी, की घरी काही चुकीचं बोललं. बरोबर, पुणे संस्कृती अशी होती थोडीशी की वाड्यातले इतरही जे होते की ह्याचे वडील त्याचे वडील, ते कोणी कोणाची मुलं मारायचेत सगळे एकमेकांना. चुकला मुलगा की धू त्याला, की बोलत कसा नाहीये नीट. त्याच्यामुळे नातेवाईकांमध्ये, घरी, शाळेत कुठे गेलं तरी 4थी 5वी पर्यंत त्या मुलाच्या सगळ्या चुकाच संपलेल्या असायच्या. हे वातावरण होतं तिथलं, बाकी काही नाही. पोषक आपण म्हणूया भाषेसाठी. येस. आणि त्याच्यामुळेच मराठी भाषा प्रमाण जी जास्तीत जास्त टिकलेली ते पुण्यामध्ये आहे. खूप सुंदर सांगितलं की बोलीभाषेमध्ये जरी विविध ठेराव वगैरे हे असले तरी एक प्रमाण भाषा सर्वांची महाराष्ट्रामध्ये एक मराठी असलीच पाहिजे. बरोबर.
पुढचा प्रश्न मला जो विचारायचा म्हणण्यापेक्षा आपल्याकडे चर्चेला आता मराठी भाषेची समृद्धी जगभरामध्ये पोहोचेल तर त्याच्यासाठी 2 मला वाटतं मार्ग आहेत. एक तर साहित्य आणि दुसरे मनोरंजन विभाग, चित्रपट. साहित्य आणि मनोरंजन याच्यामध्ये मराठी भाषा कितपत रुजली आहे आणि त्या 2 विभागामुळे मराठी भाषा कशी पोहोचते जगभरामध्ये? कोणतीही भाषा लोकांमधून पुढे जाण्यासाठी त्या भाषेत चांगली निर्मिती व्हावी लागते. मग हे 2च विभाग आहेत मला तरी. हे 2 विभाग आहेत की ज्याच्यामधून ती भाषा जी आहे ती सर्वदूर जाणार आहे आणि त्या ताकदीने लोकांच्या मनात ती झिरपणार आहे. म्हणजे प्रमुख उदाहरण म्हणजे संत तुकाराम महाराज. बरोबर. आता एक लक्षात घ्या, कितीशे वर्ष झाली आता तुकाराम महाराजांना जाऊन, पण अजून तुकाराम गाथा किंवा तुकारामांच्या अनेक रचना या लोकांना का मुखोद्गत असतील? याचं कारण काय? ती ताकद आहे त्यांच्या भाषेतली. आता भाषेतली म्हणजे काय? ती मुळात विचारातली ताकद आहे. ते नुसतंच वाक्य नाही लिहिलेलं, ग्रॅमॅटिकली बरोबर, व्याकरण दृष्ट्या बरोबर असलेलं वाक्य नाही लिहिलेलं त्यांनी किंवा ओळ नाही लिहिलेली. तो विचार तेवढा बळकट आहे, तो विचार तेवढा स्ट्रॉंग आहे, म्हणून ते टिकले 300 वर्ष. नाहीतर टिकलंच नसतं. मग 300 वर्षापूर्वी काय इतर कोणी काही लिहिलंच नव्हतं का? लिहिलं असणारच आहे की 100%. मग ते का नाही टिकलं? यांचं का टिकलं? कारण यांचं जबरदस्त होतं, ते टिकण्याच्या पात्रतेचं होतं, म्हणून ते टिकलं. म्हणजे पहिला एक नियम काय, नियम म्हणण्यापेक्षा पहिलं तत्व काय झालं, तुम्ही जे लिहिताय ते मुळात बळकट पाहिजे, तर ते टिकेल. ते जर का म्हणजे आता मी आता काय तुकारामानंतर माझं उदाहरण घेणंच महामूर्खपण आहे, म्हणजे मला लाजच वाटते. पण आता मला काहीतरी घाणेरडं उदाहरण द्यायचं म्हणून मी माझंच देतोय, बाकी काही नाही. की मी एकदा एक स्क्रिप्ट लिहिलं, त्याला कागदावर लिहित होतो, आपण काही त्याला कॉम्प्युटरवर लिहित नव्हतो. तर मी ते लिहिलं आणि ते कागद 2 माझ्याकडनं गहाळ झाले. तर मी फ्रस्ट्रेट झालो. तर का फ्रस्ट्रेट झालो? कारण आता ही 2 पानं परत मला सुचणार नाहीत हे मला माहिती होतं. ही आपली अक्कल नाही सुचत, ते परत आपल्याला सुचत नाही. बरोबर आहे. आता दुसरं मीच विसरतोय माझं, म्हणजे त्याची काय ग्रेड असणार आहे त्याची? म्हणजे मी तुला दिलं, तू वाचलं आणि फेकून दिला कागद, तर तो विषय वेगळा आहे. माझं माझ्याही लक्षात राहू नये, एका दिवसात मी विसरावं, हा दर्जा आपल्या लिखाणाचा. लक्षात आलं? म्हणजे लिखाण जबरदस्त पाहिजे, ते बळकट पाहिजे, ते साध्या इंग्रजी भाषेत स्ट्रॉंग पाहिजे, तर ते टिकणारे आणि तर ते जास्त पसरणार. सो साहित्य निर्मिती जी आहे, जी म्हणजे वेगवेगळी विविध विषयांवरची जी पुस्तकं तयार होतात, ती जर का बळकट असतील तर ती पोचणार आहेत, नाहीतर ती पोचणार नाहीत. तेच ना, मराठी भाषेमध्ये तुकाराम महाराजांचे अभंग आज कित्येक भाषांमध्ये अनुवादित झालेले आहेत आणि त्या देशामध्ये त्या राज्यामध्ये पोहोचलेले आहेत. आज ती लोक वाचतायत, पण त्याचं मूळ गाभा जो आहे तो मराठीत आहे. त्यामुळेच मला असं वाटतं की चांगलं साहित्य निर्माण जर झालं मराठीमध्ये तर ते सर्वदूर भाषा सुद्धा पोहोचते. आणि फक्त भाषा पोहोचत नाही तर संस्कृती पोहोचते. कारण तुकाराम महाराजांनी जे काही अभंग लिहिले असतील किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी प्राकृत मराठीमध्ये लिहिली, ती जेव्हा सर्वदूर पसरते तर त्याच्यात आलेले शब्द, त्याच्यात आलेली उदाहरणं ती त्या संस्कृतीशी निगडीत आहेत. आणि ते जेव्हा दूर पोहोचतं तेव्हा ती भाषा सुद्धा पोहोचते, संस्कृती पोहोचते. म्हणून हे साहित्य इतकं मोठं, इतकं जबरदस्त माध्यम वाटतं की भाषा पोहोचवण्यासाठी. म्हणून मला मागे मी 1-2 व्हिडिओ सुद्धा केले होते, त्याच्यातून राज्य सरकारने कमीत कमी साहित्यिकांचं बळकटीकरण करण्यासाठी काहीतरी पावलं उचलले पाहिजेत. तळागाळातले, खेड्यापाड्यातले जेवढे काही साहित्यिक आहेत तर त्यांना तुम्ही काहीतरी करा, जेणेकरून त्यांचा हा रोजमर्राचा प्रश्न आहे ना, म्हणजे खाण्यापिण्याच्या, पोटा पाण्याचा, त्यांचा जर सुटला ना तर ते इथे येतील. मी एक सांगू का? सरकार काही कधी करणार नाही, हे मी वचनच देतो. म्हणजे अरे करायचं तर पूर्वीच केलं असतं, हे नाही करणार काही. हे अभिजात वगैरे मिळून मग काय फायदा होणार आहे? मला हा पॉडकास्ट घेण्यामागचं कारणच काय होतं माहिती का? 1 वर्षापूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून मोठी मोठी आंदोलनं, सभा, त्याच्यानंतर मोर्चे, असं काय काय झालं. आता अभिजात मिळाला,
बऱ्याच लोकांना तुम्ही विचारून बघा ना, तुमच्या गल्लीतल्या, तुमच्या आजू, त्यांना माहीतच नाही अभिजात मिळणं म्हणजे काय, मिळालाय म्हणजे काय, होणार आहे काय, कशासोबत खातात हेच माहित नाही लोकांना. ह्याच्यामध्ये खरोखरच सरकार काहीही करणार नाहीये. म्हणजे मी आत्ताचं आज जे सरकार आहे महाराष्ट्रात मी त्याविषयी बोलत नसून मी आत्तापर्यंतची सर्व सरकार आणि पुढे येणारी सर्व सरकार एकंदरीतच राजकारणी लोक आणि त्यांना मराठी भाषेविषयी असलेलं प्रेम आणि आस्था हे लक्षात घेऊन बोलतोय. जर का काही करायचं असेल तर ज्यांना मराठी भाषेविषयी प्रेम वाटतं त्यांनी ते करावं, स्वतःहून करावं. माझी भाषा आहे ती जगवण्यासाठी बळकट करण्यासाठी मी काहीतरी करीन. आग्रह फक्त मराठीचा आग्रह, त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. मी ती भाषा रोज वापरायला सुरुवात करीन आणि ती वापरण्यासाठी लोकांना उद्युक्त करीन, बस. एवढ्या दोनच गोष्टी त्याच्यात. म्हणजे जसं माझा मुलगा आहे त्यांनी शिकावं, त्यांनी मोठं व्हावं. आता त्यासाठी सरकार काही जरी करेल ह्याची जर का मी वाट बघत बसलो तर मग मी मेलोच, संपलं. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कारभार आटोपला. काही ह्याच्यात काही होणार नाही कुठल्या गोष्टीसाठी. हे आंदोलनं करून अमुक करून तमुक करून सतत काहीतरी मागत बसायचं यांनी काही होत नाही. मागणारा कधी मोठा होत नाही. सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. हे जर का सर्व मराठी लोकांनी जर का केलं, काय गरज नाही कोणी काही करण्याची. फक्त मराठी लोकांनी हे ठरवावं. उदाहरणार्थ मी एक सर्वोच्च उदाहरण देतो, म्हणजे फारच मोठं उदाहरण, काय महानच माणूस आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग काय त्यांना काय इन्फ्रास्ट्रक्चर दिलं होतं? त्यांना काय रोज शाळेत जायला यायला गाडी होती का सोडायला? त्यांच्याकडे काय करोडो रुपये होते का? काय होतं? त्यांच्याकडे बुद्धी होती, त्यांच्यापाशी कष्ट होते आणि सगळ्यात महत्वाचं महत्वाकांक्षा होती, दूरदृष्टी होती. कुठल्याही मदतीशिवाय एवढी विपुल ग्रंथसंपदा आहे. आता तुम्ही मला सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण, आता आपल्या घरी तर पुस्तकं भरपूर आहे, बरोबर, आपण वाचतो, रिसीव्ह करतो सगळं. खेड्यातले होते की नाही का शहरांमध्ये होते? लंडनला वगैरे वाढलेत का ते? तुमच्या आमच्यासारखे मराठमोळे गृहस्थ आहेत होते त्या काळी, बरोबर आहे, गरिबीतच होते. त्यांनी कधी भाव केला या सगळ्याचा? ग्रामर चुकलंय का एखादी पुस्तकामध्ये? एकही चूक नाही, असूच शकत नाही. तुम्ही काढा कुठलंही पुस्तक. इंग्रजीवर प्रभुत्व म्हणजे तुम्ही म्हणाल अरे काय, इंग्रजीत लिखाण आहे डॉक्टरांचं भरपूर, मराठीतही लिखाण आहे भरपूर. एक म्हणजे एका तरी बरोबर त्यांचे संसदेतल्या भाषणांचे 18 खंड प्रसिद्ध झाले. 18. बाकीचं साहित्य वेगळंच आहे. म्हणजे एवढी पानं लिहिलेली, एवढी एक तरी चूक आहे नाही. चूक नाही, निर्दोष लिखाण, आदर्श लिखाण. म्हणजे गरिबी असली तरी निर्दोष लिहिताच येतं, खेड्यातले असले तरी निर्दोष लिहिताच येतं. महत्वाकांक्षा पाहिजे, बुद्धी पाहिजे, कष्ट पाहिजे, ते सगळं आहे त्यांच्यापाशी. म्हणजे आपण त्यांचे आदर्श ठेवलेच पाहिजेत. आता आपल्या इथं काय होतं की आपल्या इथं माझं सरकार हे करत नाही, नको करू देत सरकारला. कशाला पाहिजे दरवेळेला सरकार? सरकारने केलं तर चांगलंच आहे, म्हणजे सरकारने करू नये असं म्हणणं नाही. जलद गतीने होईल असं माझं मत आहे. सरकारने जर याच्यासाठी पावलं उचलली, काही तशी नियमावली बनवली, त्यांनी जर 2 पावलं पुढे आले तर, कारण राष्ट्र बदलण्याची ताकद राज्यकर्त्यामध्ये जेवढी असते पटकन, कारण आपलं राष्ट्र आपण महाराष्ट्र म्हणतो स्वतःच्या या राज्याला, तर ते राष्ट्र बदलण्याची जेवढी ताकद राज्यकर्त्यामध्ये असते, कारण ते बदलण्यासाठीच त्यांच्या हातात दिलेलं असतं आपण. त्यांनी जर त्याच्यामध्ये पावलं उचलली तर फार लवकर हा प्रसाद होईल असं माझ्या शुभेच्छा आहेत तुला. नाही, ही माझी एक भोळी बाबडी अशी आशा आहे आणि ते या माध्यमातून बोलून दाखवतोय. तुझी इच्छा चांगलीच आहे, काही त्याच्याबद्दल वादच नाहीये. राज्यकर्त्यांनी केलं तर ते वेगाने होईल सुद्धा, परंतु ते होईल असं मला वैयक्तिक वाटत नाही. कारण आतापर्यंतचा अनुभव तसा आहे. अरे म्हणजे रोजच जाताना मी या गल्लीतनं जातो आणि रोजच जर का मला दगड बसतोय तर उद्या बसणार नाही असं मी काय, असं जर का मी समजलं तर मी मूर्ख आहे. जे दृश्य मला कधी 30-40 वर्षात दिसलंच नाहीये ते होईल असं मी जर का समजून जगू लागलो तर यात नुकसान माझं आहे.
चला, माणूस आशेवर जगणारा प्राणी आहे. आपण थोडीफार आशा करूच तरी पण चालेल. आणि दुसरं मला पुढे जे यायचं होतं ते मी जसं सांगितलं की मराठी भाषा संपूर्ण जगात मानाने अभिमानाने डोकं वर करून उभी राहावी, याच्यासाठी 2 माध्यमं सर्वात मोठी, एक तर साहित्य आणि दुसरं चित्रपट. हे मला साहित्यापेक्षाही आजच्या काळातलं तरी सर्वात मोठं माध्यम वाटतं. कारण आजही बघा तुम्ही, साऊथचे जे सिनेमे आहेत, मी आजही ते साऊथमध्ये पाहतो. बऱ्याचदा जेव्हा ते हिंदी किंवा इंग्रजीमध्ये उपलब्ध नसतात, इंग्लिश सबटायटलसहित आजही पाहतो. मला त्या भाषेकडे जावं लागतं. का? कारण तेवढे दर्जेदार सिनेमे मी जवळपास मागच्या 1 वर्षात जवळपास 20 सिनेमे त्या भाषेत पाहिलेले आहेत. का? कारण मला ते सिनेमे पाहायचे होते. कारण ते तेवढे दर्जेदार बनलेले आहेत. मला फार ना असं आशा वाटते किंवा स्वप्न म्हणू शकता तुम्ही, किंवा एक इच्छा अशी असते की मराठी भाषेत असे चित्रपट जर बनले तेवढे दर्जेदार, तर लोकांनी अनुवादित किंवा त्या भाषेमध्ये बनण्यापूर्वी, डब होण्यापूर्वी मराठीत बघण्याची इच्छाशक्ती दाखवावी. असे सिनेमे कधी बनतील, किंवा या माध्यमाबद्दल तुम्हाला काय बोलायचं? मला याच्याबद्दल असं म्हणायचं, असे बनतील का? तर 100% बनतील. पण त्याच्यासाठी अस्सल मराठी मातीतले लेखक आले पाहिजेत. खेड्यापाड्यातले लेखक आले पाहिजेत. त्यांचे अनुभव त्यांनी लिहिले पाहिजेत. हे जेव्हा जेव्हा होतं त्या वेळेला चांगली कलाकृती निर्माण होते. ताजं उदाहरण आहे. लेखक लिहितील सर, पण त्यांना चित्रपट बनवण्यासाठी एका प्रोड्युसर निर्मात्याची गरज असते. सांगतो, आपण ओळीने जाऊया. चित्रपट आहे, तू समजा निर्माता आहे, तुझ्याकडे 10 कोटी रुपये आहेत. आता तुला स्क्रिप्ट लागेलच की नाही, संहिता लागेलच की नाही. आता ती चांगली असेल तर त्या 10 कोटी रुपयांचा उपयोग आहे. ती समजा चांगली नसेल तर काय होईल? उपयोग होणार नाहीये. सो म्हणजे तू निर्माता आहेस, तुझ्याशी 10 कोटी आहेत, 20 कोटी आहेत, 40 कोटी आहेत, किती तुझ्याकडे माझे भरपूर पैसे आहेत, तर तुला मुळात संहिता लागणार आहे. त्याच्याशिवाय कुठलाही सिनेमा जगातला सुरू होऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही? सो म्हणजे परत आपण संहितेपर्यंत आलो. आता दुसरा मुद्दा होतोय काय की मराठी चित्रपट या विषयाकडे आता आपण जर का वळलो, तर गेल्या 20-25 वर्षांचा जर का आपण सगळं सांगू शकतो, पण आपल्याकडे वेळ तेवढा नाही. आपण गेल्या 20-25 वर्षांचा आढावा घेऊया. तर 20-25 वर्षांमध्ये गाजले म्हणण्यापेक्षा सुद्धा नफ्यामध्ये गेलेले चित्रपट किती आहेत, आणि त्याच्या पुढची कॅटेगरी जी आहे ती सुपरहिट सिनेमांची, ते किती आहेत? 2 बोटावर मस्त येतील मला वाटतं. बस, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहेत. म्हणजे सैराट हा चित्रपट हा आतापर्यंतचा सगळ्यात जास्त व्यवसाय झालेला चित्रपट मानण्यात येतो. वेड, बरोबर आहे. सैराट नंतर आहे वेड, त्याच्यानंतर आहे बाई पण भारी देवा. केदार शिंदे त्याचा लेखक दिग्दर्शक होता. वेड हा रितेश देशमुखचा सिनेमा होता, आणि सैराट हा नागराज मंजुळेचा सिनेमा होता. तिन्हीचे लेखक दिग्दर्शक वेगळे, तिन्हीतले कलाकार वेगळे, तिन्हीतले कथानक वेगळे. बरोबर आहे. आता अजून जर का पुढचे पाहिलं तर पावनखिंड नावाचा एक सिनेमा होता, तो दिग्पाल लांजेकरचा होता. बरोबर. बाजी प्रभू देशपांडे ही त्यातली मध्यवर्ती व्यक्तिरेखा होती. म्हणजे काय झालं की एक जो सिनेमा आहे तो ऐतिहासिक आहे, एक जो आहे तो लव्ह स्टोरी आहे, एक जो आहे तो स्त्री प्रधान आहे. बरोबर आहे की नाही? तर असे एक आहे ते निव्वळ एक मसाला सिनेमा होता. सगळे वेगवेगळे परस्पर काही संबंध नसलेले सिनेमे आहेत. सगळ्यातले नायक नायिका वेगळे आहेत. म्हणजे मराठी प्रेक्षक आहे तो चोखंदळ आहे. तो अच्छा रोमॅन्टिक आहे का, चांगली असेल बघेल, कौटुंबिक आहे चांगली असेल बघेल, ऐतिहासिक चांगली असेल बघेल, प्रेमकथा आहे चांगली असेल बघेल, सामाजिक आहे चांगली असेल बघेल. चांगली जर का फिल्म असेल तर तो बघणारच आहे. प्रेक्षकांनी त्यांचा कौल दिलेला आहे. आता आपण जे नाटक सिनेमावाले आहोत, आता आपली जबाबदारी येते की चांगल्या सकस कथा निवडून चांगली निर्मिती मूल्य असलेला चित्रपट बनवणे. आता याच्यात अडचणी काय ते सांगतो. त्या सगळ्यात त्याच्यात आपण सगळेजण रुतलोय. बरोबर. त्या अडचणींमध्ये पहिलं कारण असं आहे की मराठी चित्रपट बघणारा जो माणूस आहे, म्हणजे मराठी, त्याला 3 ते 4 वर्षाचा झाल्यानंतर आपोआप हिंदी यायला लागतं. ही पहिली अडचण आहे. मराठी चित्रपटाचा व्यवसाय म्हणून जर का बघितलं तर ही अडचण आहे. आणि मग तो काय करतो, त्याला हिंदी येतच असतं, मग तो त्याच रुपयांचं हिंदी सिनेमाचं तिकीट काढतो, कारण त्याला जास्त भव्य चित्रपट त्याच्यात बघायला मिळतात. बरोबर. ही प्रमुख अडचण झाली.
मग तो हिंदी सिनेमा काय दर्जाचा आहे कसं हे सगळं नंतर. भरगच्च वेगवेगळी लोकेशन्स, अत्यंत महागडे सेट, मोठी मोठी स्टारकास्ट, मोठ्या मोठ्या गाड्या, मोठ्या मोठ्या फाईट, मोठे मोठे डान्सेस, परदेशातली सगळी चित्रीकरणं, याला तो भुलतो आणि तो तिकडे जातो. हे प्रमुख कारण. ओके, प्रेक्षकांचं. दुसरं कारण असं आहे की मराठी चित्रपटामध्ये जास्त पैसे टाकावेत की नाही, कारण चित्रपट चालत नाहीत. मुळात तेवढे थिएटर्स नाहीत ना, टेरिटरी असतात प्रत्येक सिनेमाच्या. नाही, अंधश्रद्धा. थिएटर्स बिल्टर्स असतात सगळे, ती मिळतात कोणाला ते सांगतो. हा, तोच सांगण्याचा उद्देश. एक लक्षात घे, तू हिंदी चित्रपट निर्माता आहेस, मी मराठी चित्रपट निर्माता आहे. बरोबर. डिस्ट्रीब्युटर आपण म्हणू, चल निर्माता जात नाही, वितरक जातो. तुझ्याकडे हिंदी फिल्म आहे, माझ्याकडे मराठी फिल्म आहे. आपण दोघं थिएटरवाल्याकडे गेलो, तो तुला पहिल्यांदा तुझं बघतो, काय पोस्टर बघतो, तुझा ज्या 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 हे लोक आहेत, हे स्टार आहेत हिंदीतले, कोण आहेत काय समजा, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, हिंदीतले सगळे. ओके, मग तो अंदाज बघतो, अरे या लोकांचे याच्यापूर्वीचे हिट झालेले आहेत, म्हणजे मग हा जरा जास्त चालेल. अरे थिएटरवाल्याचा धंदा आहे, तुझ्याकडे मराठीतलं कोण आहे, अमुके 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 अमुके. मग हे बघायला लोक येतील का, हे बघायला लोक येतील, तर हे हिंदीतलं बघायला लोक येतील. म्हणून तो मराठीला देत नाही. तो स्वतःचं नुकसान कशाला करून घेईल. तुझं समजा स्वतःचं थिएटर आहे तर तू काय करशील ते सांग मला. ह्याच्यात सगळ्याची उत्तर 100% बिझनेस आहे ना तो. आफ्टर संपला. मग हाच बिझनेस सगळे थिएटरवाले बघतात आणि मराठी सिनेमावाल्यांना घरी पाठवतात. ते कुठलेही कॉन्ट्रॅक्ट करत नाहीत, ते तुझा शो लावतात. बरोबर. नाही 2 दिवस चालला, घरी जा. कारण त्यांची इन्फ्रास्ट्रक्चरल कॉस्ट अडकली त्याच्यामध्ये. तुझा मराठी चित्रपट चालावा आणि मराठी भाषा प्रमोट व्हावी या उद्देशाने त्याने व्यवसाय सुरू केलेला नाहीये. अगदीच अडचणीचा भाग हा आहे. त्याच्यामुळे काय होतं की मराठी चित्रपटाचा समजा व्यवसाय होत नाहीये, समजा काय होतच नाहीये. म्हणून चांगले निर्माते येत नाहीत, आले तर ते चांगले पैसे देशात आत टाकत नाहीत, म्हणून चांगला चित्रपट तयार होत नाही, म्हणून तो पाहायला लोक येत नाहीत आणि म्हणून परत ते सगळं असं एकात एक अडकलेलं आहे. आता याच्यावर उपाय काय आहे, तर आता इथे शासन लागणार आहे. मगाचा जो मुद्दा होता, इथं शासन लागेल कशासाठी, तर मला व्यक्तिशः असं वाटतं, या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, अजून सिनियर आहेत, त्यांची मतं जी काय असतील ती बघायला पाहिजेत. परंतु शासनाने जर का गावोगावी थिएटर्स बांधली, हे फक्त शासनालाच जमू शकतं. कारण जमिनीच्या किमती बघता एकंदरीत कोणीतरी खाजगी व्यावसायिक तिथे येऊन तो त्या जमिनी विकत घेऊन तिथे वेगवेगळी मल्टिप्लेक्स उभी करेलच, आणि केली तर तो ती मराठी सिनेमाला दिलंच असं काही होऊच शकत नाही. महाराष्ट्र आहे, मराठी आपली राज्यभाषा आहे, त्या राज्यभाषेच्यासाठी आणि मराठी चित्रपट व्यवसायासाठी जर का शासनाने गावोगावी जर का थिएटर्स उभी केली, सुरुवातीला मुंबई 100, पुणे 50, आणि मग त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लोकसंख्येचं प्रमाण बघून वगैरे वगैरे, कारण त्यांना जमिनीची कॉस्ट नाहीये, त्यांना होईल बांधकामाची कॉस्ट. चक्क त्यांनी तिथे एक मल्टिप्लेक्स बांधायचं, एक थिएटर करायचं, बाहेर दुकानं बिकानं करून तो मॉल बिल करा तुम्ही, त्या व्यवसायातनं ती जी भाडीबिडी येतात उत्पन्न होणार आहे त्याच्यातनं. ओके, आणि फक्त मराठी सिनेमासाठी द्यायची, दुसऱ्या भाषेतला सिनेमा तिथे लावायचा नाही. हे जर का पाळलं तर प्रत्येक मराठी सिनेमाला 101% भरपूर पडदे मिळतील आणि व्यवसाय व्हायला लागेल. याच्यात अजून सुद्धा असं करता येऊ शकतं महाराष्ट्र शासनाला, जर महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक या मेट्रो सिटीजमध्ये जे काही थिएटर्स वगैरे आहेत तिथे शोज मराठीसाठी आरक्षित ठेवावे लागतील, असा एक नियम काढला तर इथे बाहेरून आंदोलन करण्याची गरज नाही. त्याच्यात अन्याय काय होतो, तू समजा डॉक्टर जाधव यांनी कुठून तरी 15, 20, 25 कोटी रुपये उधार बिधार काहीतरी करून लोन बिन करून मल्टिप्लेक्स बांधलं, आणि तुझ्यावर का बोडक्यावर कंपल्सरी जर का सांगितलं नाही एवढं मराठीसाठीच, तिथं लोक नाही आले तर मग तू काय करायचं, तू हप्ते कुठून फेडायचे. हा अन्याय होतो, हा अन्याय होतो. त्याच्याऐवजी शासकीय थिएटर्स असतील, ती फक्त मराठी सिनेमासाठीच असतील, विषय संपला, तिथे दुसऱ्या भाषेतला सिनेमा लागणार नाही. लक्षात आलं की नाही. तर मग जे सगळे चित्रपट तयार झालेले आहेत त्या प्रत्येक चित्रपटाला 1, 2, 2, 3, 4, 5, 10, 15, 20
अशी ऑडिटोरियम्स मिळतील आणि तो व्यवसाय सुरळीत होईल. दुसरा मुद्दा असा आहे, आपली पण निर्मात्यांची काही चूक आहे, ती मला विशेषत्वाने सांगायची. खास करून सांगितली पाहिजे ती. तुम्ही घरी 5 जण आहात, आलंय लक्षात. नवरा बायको आई वडील एक मुलगा मुलगी कोणीतरी 5-6 जण आहात आणि हॉटेलात जेवायला जायचं. किती पैसे आहेत? 60 रुपये. मग काय नाही, खालती जा, वडापाव खा, जाऊ नका पहिले तर आपल्यापाशी किती पैसे आहेत आणि आपण चित्रपट का काढतोय? तर मुळात चित्रपट काढण्यासाठी पैसे किती लागतात आणि त्याच्या जाहिरातीसाठी, प्रदर्शनासाठी, मार्केटिंगसाठी किती लागतात हे माहिती करून न घेताच लोक घुसतात. आणि मग नंतर अरे आम्हाला माहीत नव्हतं, तर तुला माहीत नव्हतं, मग आम्ही काय करायचं? पण चित्रपट महामंडळ आहे इथे, त्याचं ऑफिस शनिवार पेठेत आहे, ते फुकट सल्ला द्यायला रोज बसलेले आहेत तिथे. त्यांचं मुंबईला एक शाखा आहे, कोल्हापूरला शाखा आहे, लोक जातच नाही तिथपर्यंत. मग आता चित्रपट महामंडळाने काय बोंब मारायची, तुमच्या घरी येऊन सांगायचं? तुमचा सिनेमा शूट झाल्यानंतरच त्यांना कळतं, सेन्सॉरला गेल्यानंतर, की असं काहीतरी चित्रपट तयार झाला आहे. साधी गोष्ट आहे, एक सिनेमा जाऊ देऊ, एक दुचाकी गाडी विकत घ्यायची, सायकल काय अरे मी विचारतो तुला, अरे भाऊ सायकल घेतोय मी, कुठली घेऊ, काय काय बहिणीला विचारतो, भावाला विचारतो, सोसायटीत 4 जणांना विचारतो, एक सायकल घेताना भेळ खाताना विचारतो बरी भेळ का? साधं आहे. अरे भेळ तुम्ही छोट्या छोट्याच्या गोष्टी आहेत. मोबाईल आपण घेतो, मोबाईल घेतो ते काय रोज खरेदी असते का? कधीतरी 10 वर्षातनं, हल्लीची पिढी 5 वर्षांनी घेत असेल, तो 20,000 रुपयाचा मोबाईल आहे. तो घेताना आपण 400 ठिकाणी चौकशा करतो. मोबाईल डाटा प्लॅन 300 रुपयाचा असतो, तो कुठल्या कंपनीचा घ्यायचा याच्यासाठी चौकशी करतो. और तुम्ही 2-4 कोटी रुपयाचा सिनेमा काढताना चौकशीच करत नाही. म्हणजे असे सिनेमे काढणारे मूर्ख आहेत. आणि मग आम्हाला लॉस झाला, मग आम्हाला लॉस झाला. तू का नाही माहिती करून घेतली? भेळ खाताना माहिती करून घेतो, मोबाईल डाटा घेताना चौकशी करून घेतो. मूल झालं काय, मग दिसेल ती शाट टाकून देतो का ते मूल? चौकशी करतो आपण, त्याचं भवितव्य आहे. कुठलीही वस्तू खरेदी करताना किंवा खिशातून पैसा जाताना आपण 100 ठिकाणी चौकशी करतो. नेमकी चित्रपट निर्मितीच्याच वेळेला का नाही करत? कारण इंटरेस्ट वेगळे असतात. ते इंटरेस्ट काय असतात? तर मुलाला स्टार करायचंय, मुलीला स्टार करायचंय, कुठल्या तरी नटीबरोबर मैत्री जुळवायची आहे. मैत्री या शब्दामध्ये खूप काही येतं. अशा अनेक पवित्र हेतूंनी लोक या क्षेत्रात येतात. अतिपवित्र. हां, आहे की नाही? आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे हेतूच कला हा नाही आहे, हेतू वेगळे आहेत. कोणाला तरी स्टार करायचे, काहीतरी करायचे, जाय होते अमुक तमुक तमुक वगैरे वगैरे वगैरे. मग अशा लोकांचं तेच होतं. त्यांना चांगली कथा म्हणजे काय ते माहीत नाही, चांगली पटकथा माहीत नाहीत, संवाद कशाची खातात ते माहीत नाही, कॅमेऱ्यात इकडनं पाहायचं का इकडनं पाहायचं हे त्यांना कळत नाही. हे पहिलेच एक डोक्यात सिनेमा घेऊन आलेले असतात. मी बऱ्याच प्रोड्युसर सोबत मिटिंग केलेली आहे. बरोबर. मग ते पहिल्यांदा येतात, सांगतात मला तुंबाड सारखा सिनेमा दे. करेक्ट. बरं, ते तसाच पाहिजे असतो त्यांना, असं तुम्ही वेगळं द्या. नाही तो कसा येतो ते तशा पद्धतीने. म्हणजे तुम्ही एखाद्या त्याच्या डोक्यात पहिलाच एक सिनेमा असतो, मग मला सैराट बनवायचा आहे, मग मला लय भारी बनवायचं आहे. करेक्ट. अशा पद्धतीचे मग ते डोक्यात एक अगदी ठरवून बसतात आणि मग मला तशाच पद्धतीचं काहीतरी. बहिर्जी नाईक या विषयावर तू पुस्तक लिहिलेलं आहेस. मग तू काय सकाळी 3ला लिहायला घेतलं, पहाटे उठून 6ला संपवलं, छापलं, असं झालंय का? तुझा काही वर्षांचा अभ्यास आहे. ओके. खूप पुस्तकं चालली आहेत, खूप रेफरन्सेस पाहिलेत, अनेक इतिहासकारांची चर्चा केलेली आहे. हे सगळं करून महत्प्रयासाने पुस्तक लिहिलेलं आहे. बरोबर. आता ह्याच्यावर सिनेमा करायला जा, तो तुला सांगेल प्रोड्युसर बहिर्जी नाईक कसा होता ते. हे घडतंय. हो ना. आताही त्याला वेब सिरीजसाठी ऑफर आहेत आणि हे कसं झालं पाहिजे हे ते मला सांगताय. करेक्ट. प्रॉब्लेम इथं ज्या लेखकाने काही वर्ष त्या संपूर्ण व्यक्तिरेखेचा आणि इतिहासाचा अभ्यास केलेला आहे, त्याला केवळ खिशात पैसे आहेत या एका वाक्यामुळे शिकवणारे लोक या क्षेत्रात आलेले आहेत. बरोबर. इथे त्या सिनेमाची किंवा त्या वेबसिरीजची माती व्हायला इथे सुरुवात होते. दुसरं, वेबसिरीज करायला किती पैसे लागतात हे त्याला माहितीच नाहीये. जेवढे लागतात, समजा 100 रुपये लागतात, हा 10 रुपये घेऊन आलेला आहे. मग त्या लायकीचे सगळे जण येतात त्याच्यामध्ये. बरोबर. आणि हा बुडवायलाच बसलेला आहे.
हा ॲडजस्ट करायला बसलेला आहे. मग पुढचा सगळा जो ऱ्हास आहे तो तिथून सुरू होतो. त्याच्यामुळे प्रशिक्षित निर्माता आणि सरकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि चांगले लेखक हे जर का एकत्र आले. प्रेक्षकांचं विसरतोय का आपण? कारण प्रेक्षक मला याच्यामध्ये फार महत्त्वाचे वाटतात. जर त्यांनी आग्रह फक्त मराठी चित्रपटाचा धरला की म्हणजे बऱ्याचदा काय होतं, मराठीतही चांगले सिनेमे बनतात, असं नाही की बिलकुलच बनत नाहीत, फक्त ते बॉक्स ऑफिस आपण ज्याला म्हणतो की बॉक्स ऑफिसवरती चालत नाहीत. जसं साऊथला ते लोक त्यांच्या सिनेमांना प्रेफरन्स देतात, पहिले तोच सिनेमा पाहायचा आहे आपल्याला. बरोबर आहे. याला तुझा मुद्दा 101% बरोबर आहे. भाषिक अस्मिता असा त्याचा एक त्याला टायटल आपण शीर्षक देऊ शकतो. ही नाही आपल्याकडे. म्हणून मराठी चित्रपट त्या पद्धतीत चालत नाहीत, मराठी नाटकं चालत नाहीत, मराठी पुस्तकं त्या पद्धतीने खपत नाहीत, मराठी शाळा त्या पद्धतीने चालत नाहीत. कारण मराठी लोकांना ही भाषिक अस्मिताच नाही. आता ती का नाही आहे याचा एक सखोल रिसर्चच करण्याची गरज आहे. आणि सगळं वर्तुळ आहे ॲक्च्युली. हां, आणि ते वर्तुळ पूर्ण व्हायचं असेल तर सगळ्यांनी आपापल्या ज्या काही बाजू आहेत त्या सांभाळल्या पाहिजे. आणि भाषिक अस्मिता का नाही आणि ती कशी आणायची, तर मग याच्यावर काही परत एकमत कोणाचंच नाही. आपले तर काय महाराष्ट्र तसा पुरोगामी खरोखरच आहे. शिक्षणाचं प्रमाण सगळ्यात जास्त आपल्या इथे आहे आणि म्हणूनच घरोघरी विद्वान आहेत. कोण कोणाचं ऐकणार. भाषेविषयी थोडी अंधश्रद्धा बाळगली पाहिजे असं मला वाटतं. त्यांनी म्हणजे थोडंसं अट्टहास धरणं, आग्रह धरणं, ठीक आहे असू दे आम्ही बघणार. म्हणजे सिनेमा जर आता मी मध्यंतरी एक सिनेमा आला होता धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, मी त्यांच्या प्रोड्युसरसोबत त्यांच्या निर्मात्यासोबत एक पॉडकास्ट केला होता. 27 करोड रुपये लावून तो सिनेमा केलेला आहे. अरे बापरे, 27 कोटी रुपये, करोड रुपये. तो पहिला भाग आहे त्याचा आणि उत्तरार्ध दुसरा भाग येणार आहे, तो तेवढ्याच रुपयांचा आहे. वा 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 वा. मी त्यांना भेटलो, मी फक्त ते बजेट पाहून त्यांच्यासोबत पॉडकास्ट मागे लागून मला तुमच्यासोबत बोलायचं, तुमच्यासोबत पॉडकास्ट करायचा, गप्पा मारायच्यात असं म्हटलं. ही धमक आली कुठून, हे कसं काय केलं. तर तिथे थोडंसं मला हे वाटलं की ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेमापोटी मी केलं असं म्हटलं. पण मी त्यांना म्हटलं की तुमचा याच्यामध्ये एक व्यावहारिक दृष्टिकोन काय होता किंवा पाहिलं होतं का. तर तिथे मी त्यांचे फार रिस्पेक्ट करतो. त्यांनी एवढा मोठा बजेट लावून, एवढं मोठं पैसे गुंतवून एवढा मोठा सिनेमा बनवला, पण तिथे व्यावहारिक टच थोडाफार कमी वाटला मला त्यांच्यामध्ये, की त्यांनी प्रेमापोटी केलं त्यापेक्षा व्यावहारिक. अजूनही त्यांना मी ऑफ कॅमेरासुद्धा तेच सजेशन दिलं होतं की तुम्ही व्यावहारिक दृष्टिकोनातून सुद्धा याला पाहिलं पाहिजे. व्यावहारिक दृष्टिकोन म्हणजे काय, की तो जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तर ती जीतच आहे आपली, आपलं प्रेम सफल होऊन जाईल त्याच्यामध्ये. तर तो दृष्टिकोन थोडासा बाळगला पाहिजे. आणि आजकाल असे निर्माते येत आहेत असं मला वाटतं. फक्त प्रेक्षक कुठे चुकत आहेत, आपण जाऊन तो सिनेमा पाहिला पाहिजे. थोड्याफार जर चुका असतील ना, ठीक आहे आपल्यातले आपण ठेवू, पण मला वाटतं थोडे चालले तर दुसरे निर्माते तयार होतील अजून. एका निर्मात्याने जर तो सिनेमा बनवला आहे तर त्याला थोडंसं आपण एक काय बोलतो पुश म्हणू शकतो ज्याला, तर तो देणं फार गरजेचं प्रेक्षकांनी. नाही काय आहे, हा मुद्दा तू जो म्हणतोयस तो मला मान्य आहे कारण मी लेखक दिग्दर्शक आहे. पण माझा प्रेक्षक परत काय म्हणतो की नाही नाही मला ते नाही पाहावंसं वाटत आहे तुमचं जे काही आहे ते. हे तो गेली 70-80 वर्ष म्हणतोय ना मला. तर त्याला चोख काहीतरी पाहिजे. प्रेक्षकाला आपल्या काहीतरी चोख स्टँडर्ड दर्जेदार पाहिजे. ते त्या दर्जेदार पद्धतीने त्याच्यावर तर पोचलं पाहिजे. ते जर का पोचलं तर तो गर्दी करतो. मी मगाशी सिनेमांची उदाहरणं दिली, मी मगाशी 5 उदाहरणं दिले. सैराटला त्यांनी गर्दी केली आहे, त्यांनी बाई पण भारी देवाला गर्दी केली आहे, त्यांनी वेड या सिनेमाला गर्दी केलेली आहे, त्यांनी पावनखिंडला गर्दी केलेली आहे. फार पूर्वी नाही, एक 15 वर्षापूर्वी मी शिवाजी राजे भोसले बोलतोय. हा महेश मांजरेकरांचा सिनेमा आला होता, लोकांनी गर्दी केली. काकस्पर्शला गर्दी केली. धर्मवीर जे 2 भाग निघाले त्या दोन्ही सिनेमांना गर्दी केली. किंवा प्रवीण तरडेच्या ते मुळशी पॅटर्न नावाचा जो सिनेमा होता, किंवा देऊळ बंद नावाचा सिनेमा होता, किंवा
ह्यांच्यावरचा सिनेमा होता, मोहित्यांवरचा सिनेमा होता हंबीरराव. त्या सिनेमाचं नाव पण हंबीरराव होतं. केली की गर्दी लोकांनी गर्दी केलेली आहे. पण हे काय चालल्याचे 4-5 सिनेमे, या बाकीच्या लोकांचे 4-5 सिनेमे, म्हणजे एकूण 10-12 सिनेमे, प्रमाण खूप कमी आहे, खूपच. मग आता ह्या सगळ्या यशस्वी चित्रपटांचं जे मार्केटिंगचं जे टेक्निक आहे, जी विपणन व्यवस्था जी आहे, तर ती नवीन लोकांनी अच्छा हे असं करायचं असतं, ही अशी बजेट्स लागतात. म्हणजे सिनेमाचे 2 जे भाग आहेत, एक म्हणजे कंटेंट, त्याच्यामध्ये काय आहे ते अत्यंत तगडं, आणि इकडे तगडं मार्केटिंग. हे ज्या सिनेमांचं झालं ते बघा आणि त्याचं अनुकरण करा, लोक येणार आहेत. लोकांना खरं तर चांगले सिनेमे पाहिजेत ना, प्रेक्षकच आहेत ना ते, शेवटी ते प्रेक्षक आहेत, ते म्हणतात दाखवा आम्ही बघू. सो ही जबाबदारी आपल्यावर पण तेवढीच आहे, ही सर्वांवर जबाबदारी आहे. चित्रपट निर्माण करणाऱ्यांवर आहे की त्यांनी दर्जेदार तयार करावं, आणि प्रेक्षकांनी पण आपलेपणाने जावं, आणि या सगळ्यांचा समन्वय सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर द्यावी त्यांना. म्हणजे आता पुण्यातलं एक शेवटचं आपण उदाहरण घेऊ, दांडेकर पूल किंवा त्याच्या पलीकडे सारसबागेपासून खडकवासल्यापर्यंत किती थिएटर्स आहेत? मला तरी नाही काय 2-4 आहेत. ते फन टाईम आहे आणि ते अभिरुची आहे. मला तर आता 2च आहेत. म्हणजे फन टाईम तर फारच म्हणजे पण आहे, चला अगदीच काय रस्त्यावर उभारून नाही दाखवत आहे, ते एक आहे, अभिरुची एक आहे. बाकी दुसरं थिएटर लोकसंख्या किती असेल? सारसबाग ते खडकवासला काही लाख तर लोक असतील. यांना सगळ्यांना मिळून 2 हे प्रमाण आहे. आहेत लोक, तुम्ही थिएटर्स टाका सगळीकडे, जिथं जागा मिळतील तिथे, जिथे जागा मिळतील तिथे. आता त्या कुठे असतील काय असतील हा वेगळा विषय झाला, पण उत्पन्नाचाही भाग आहे चांगला सरकारसाठी. हे सगळंच आहे. पण आता तिथे कसं आहे, साऊथ इंडिया जो आहे, दक्षिण भारत, यातली जी 4 राज्य आहेत, तिथे तुम्ही एक फरक असा आहे, तिकडचे जे सगळे मुख्यमंत्री आहेत ना, 4ही राज्यातले मुख्यमंत्री सगळे सिनेमा क्षेत्रातले, हा सर्वात महत्वाचा मुद्दा, ते त्या फील्डमधून आलेले आहेत. जबरदस्त. तुम्ही सगळ्यांची लिस्ट करा आतापर्यंत, की आतापर्यंत कर्नाटकातले मुख्यमंत्री हे सिनेमाशी रिलेटेड आहेत. त्याच्यामुळे त्यांनी सिनेमासाठीच्या ज्या सोयी सुविधा लागतात त्या काय ते त्यांचं फील्ड असल्यावर त्यांनी त्या केलेल्या आहेत. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. सगळ्यात जास्त त्यांना ते महत्व सांगावंच लागलं नाही. आपल्या इथे तसं नाहीये. यव्वाना ते त्या सिनेमाचा त्यांची जी काही पॉप्युलॅरिटी ती वापरून ते राजकारणात आलेले आहेत, तिथून त्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणून त्यांनी त्या क्षेत्राला एवढं, म्हणजे आपण असं गमतीने म्हणूया, आता गमतीने म्हणूया की मंजुळे किंवा रितेश देशमुख किंवा सुबोध भावे किंवा स्वप्नील जोशी किंवा मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, कोणी म्हणजे हे जर का मुख्यमंत्री झाले तर हे काहीतरी करतील. नाही, ते हेच साधं उदाहरण घ्या ना, राज ठाकरे साहेब हे त्यांना त्या चित्रपटसृष्टीची आवड असल्यामुळे त्याच्यात तेवढा रस घेतात, बरोबर, आणि तिथे भांडतात सुद्धा. कारण ते मुळात फिल्मी आहेत असं मला वाटतं. फिल्मी मीन्स त्यांना आवडतं, सिनेमा हे डिपार्टमेंट ते स्वतः मुळात ते कलाकार, बरोबर आहे की नाही. ते कलाकार असल्यामुळे, कलेची जाण असल्यामुळे ते कला विषयक अनेक उपक्रम राबवतात, त्याच्यामध्ये कलाकार आवडीने सहभागी होतात, आणि ते काय ते त्यांचं स्केल जे सगळं ते मोठं आहे. 100%. तुम्हाला वाटतं असं की कधी राज ठाकरे साहेब जर मुख्यमंत्री झाले तर मराठी चित्रपटांना चांगले दिवस येतील? ते मला खात्रीच आहे. हो ना, वाटत भेटत नाही, मला एक खात्री आहे. कारण त्यांना ती आवड आहे, मुळात आवड आहे त्यांना, ती कळकळ त्यांना वाटतं. हे जे वाटणं आहे ना, ते सगळं ते पाहिजे आधी. क्षमता नंतर येते. क्षमता डेव्हलप करता येते, तसे लोक आणता येतात ना. आधी वाटलं तर पाहिजे. खरी गोष्ट. वाटलंच नाही, आधी वाटणं आहे, मग कळकळ, हे सगळं पाहिजे ना आधी. ते असेल तर पुढचं सगळं. कुठला राजकारणी माणूस आहे दुसराच की जो कलाकारांच्या सान्निध्यात असतो? असा कुठला राजकारणी आहे? आणि आता राजसाहेब, आधी बाळासाहेब होते, म्हणजे बाळासाहेब कलाकारच होते. बाळासाहेब हे अत्यंत दर्जेदार प्लस दर्जा असे ते व्यंगचित्रकार होते. त्याच्यामुळे कलाकारांचा राबता होता, त्यांना साहित्याची जाण होती, ते उत्कृष्ट वक्ते होते. सो आधीच्या पिढीतले बाळासाहेब काय, आत्ताचे राज ठाकरे काय, तर यांना कला त्यांच्यातच असल्यामुळे
तर सगळे कलाकार त्यांच्या आसपास असतातच आपोआप, कारण कला आणि कलाकार हे एकत्र आहेत सगळे. बाकीच्या इतर पक्षांमध्ये असं कोणी दिसत नाहीये आज तरी, उद्याच आपल्याला माहीत नाही. असा सगळा विषय आहे तो. होप सो मराठी भाषेला सोन्याचे दिवस येत, आणि हे जे काही वर्तुळ आहे ते सर्वांनी आपापली जबाबदारी पूर्ण करून हे वर्तुळ पूर्ण व्हावं आणि मराठी भाषा जगभरामध्ये पोहोचावी आणि ती ताठ मानेने उभी राहावी, हेच आशा या पॉडकास्ट. त्याच्यासाठी प्रत्येकाने आपापलं काहीतरी योगदान दिलं पाहिजे. मी माझ्या परीने मी काय केलं, एकदा म्हणजे फार विस्तृत सांगत बसत नाही, पण जागतिक दर्जावर जर का माझी भाषा पोचवायची असेल तर मी त्यातले जागतिक विक्रम केले पाहिजेत असं एक माझ्या लक्षात आलं. बरं. सो मी मराठी भाषेतले 3 विश्वविक्रम केलेले आहेत. अरे वा, नक्कीच ऐकायला आवडते सर. काय त्यातला पहिला विश्वविक्रम असा आहे की शब्दकोड हे जे आपण रोज वृत्तपत्रात जे येतं, तर तशी सगळ्या भाषांमध्ये शब्दकोडी असतात. तर जगातलं सगळ्यात मोठं शब्दकोड हे मी तयार केलेलं आहे ते मराठी भाषेमध्ये. बरं. ते 1,33,000 चौकटींचं आहे. ते 65 फूट लांब आहे. त्याच्यात 43,360 शब्द आहेत आणि मानवनिर्मित शब्दकोडी यातलं जगातलं सगळ्यात शब्दकोड हे मोठं आहे. बरं. सो जिथं जिथं आता शब्दकोड हा विषय निघेल किंवा निघतो तिथे मराठी भाषेचं नाव निघतं. ग्रेट. हा पहिला विश्वविक्रम आहे. दुसरं, अनुप्रास अलंकारातलं जगातलं सगळ्यात लांबलचक आणि मोठं लिखाण मी केलेलं आहे. अनुप्रास अलंकार म्हणजे एखाद्या वाक्यातला प्रत्येक शब्द एकाच अक्षरापासून सुरू करायचा. जसं की काकांनी काकूंचे काळे कामाचे कागद कचरा कुंडीत कोंबले, सगळं क क क क क. याला अनुप्रास अलंकार म्हणतात. इंग्लिशमध्ये याला ॲलिट्रेशन म्हणतात. हा अलंकार जगातल्या सगळ्या भाषांमध्ये आहे. सगळ्या भाषांमध्ये असं गमतीशीर लिखाण होत असतं काही ना काहीतरी. करेक्ट. तर तशी मी एक संपूर्ण कथा लिहिलेली आहे. किती पानांची आहे? पानं आता मला आठवत नाहीत, पण शब्द त्याच्यामध्ये 2,500 आहेत. 2,500 शब्द. हे सगळेच्या सगळे शब्द प पासून सुरू होतात. 20 पाने. हा. याचं नाव पुष्पाचे प्राक्तन. तर हा एक दुसरा विश्वविक्रम. हे कुठे वाचायला मिळेल? याचं पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. बरं. ग्रेट. भारी भारी, कमाल. आणि तिसरा विश्वविक्रम असा आहे, क ते ज्ञ या सर्व मुळाक्षरांचा समावेश असलेलं एक वाक्य मी लिहिलेलं आहे. तो तिसरा विश्वविक्रम आहे. भारी. त्या वाक्यामध्ये क ते ज्ञ ही सगळी मुळाक्षरं येतात मराठीतली. ते वाक्य असं. आपण त्या वाक्याने आजच्या पॉडकास्टचा समारोप करूया. ओके. बळकट मराठीत गोडी ही लाख, ज्ञान भाषा वाढीच्या क्षुधा छंदी झुंजण्याची शपथ घ्या साफ. वा, कमाल, भारी, एक नंबर सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. खूपच भारी झाला आहे पॉडकास्ट. ॲक्च्युली असं मला वाटतं की आपण फक्त बोलत राहावं आणि पण वेळेचं बंधन आपल्याला आहे. ऑलरेडी खूप मोठा पॉडकास्ट झालेला आहे, त्यामुळे आजच्या पुरतं थांबूयात. पण मला असं वाटतं की तुम्हाला पुन्हा यावं लागेल कदाचित, आणि या पॉडकास्टचा दुसरा पार्टसुद्धा आपल्याला करावा लागेल असं मला वाटतं. कारण मी काय बोलतो, खूप आनंदी आहे पण संतुष्टी नाही असं झालेलं आहे. आणि त्यामुळे आपण पुन्हा भेटूयात सर. प्रेक्षकांना आजचा पॉडकास्ट खूप जबरदस्त आवडणार आहे आणि मला असं वाटतं की असे पॉडकास्ट झाले पाहिजेत. आणि मी स्वतः एक मराठी भाषेप्रेमिक असल्यामुळे, एक छोटा मोठा लेखक असल्यामुळे हा पॉडकास्ट माझ्या स्वतःसाठी फार गरजेचा होता. आणि त्यासाठी पाहुणे म्हणून मिलिंद शिंत्रे सरांपेक्षा मोठा व्यक्ती किंवा दुसरा व्यक्ती मला दिसतच नव्हता, म्हणून मी त्यांना आज आमंत्रित केलं होतं. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला आवर्जून सांगा. तुमच्या कमेंट, तुम्हाला जे जे वाटत असेल ना ते सगळे कमेंट करा. आम्ही सगळ्या कमेंट वाचतो आणि सरांविषयी काही असेल तर ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू. त्यांना तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये विनंती करा, आपण त्यांना परत बोलूयात. आणि राहिला विषय, इथून पुढे तुम्हाला कुठल्या गेस्टला या मंचावरती ऐकायला बघायला आवडेल ते सुद्धा कळवा. आम्ही त्या गेस्टला विनंती करून या मंचावरती घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत या पॉडकास्टला पुरेपूर प्रेम द्या आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब हे तुम्हाला करणं भागच आहे. ते तुम्ही करत राहा. तुमचं सर्वांचं प्रेम असंच असू द्या. सर, कसं वाटलं इथे येऊन? खूप छान वाटलं. म्हणजे तू इतक्या आपुलकीने आणि कळकळीने आत्ता माझ्याशी या विषयावर बोललास, मला फार बरं वाटलं. बाकी पण इतर पॉडकास्ट आपण बघत असतो,
पण मराठी भाषेची कळकळ जी तुझ्याकडनं जी दिसली ती मला फार ठिकाणी दिसत नाही. मी पण तुझे त्या निमित्ताने आभार मानतो आणि मला इकडे परत पुढे यायला आवडेल आणि असेच आपण या निमित्ताने संपर्कात राहूया. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद.